रिसर्च फाउंडेशन ही संस्था आम्ही सुरू केलेली आहे. याचा उद्देश एकच आहे की समाजामध्ये हिमोग्लोबिनोपॅथी ह्या जेनेटिक डिसऑर्डरवरती ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा अभ्यास करायचा, त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर ही समस्या या समाजातून नाहीशी कशी होईल याचा विचार करायचा. त्याच्याकरता मग रिस्क पण म्हणजे ज्या कुटुंबामध्ये दोघे नवरा बायको कॅरियर आहे त्यांना आयडेंटिफाय करायचं आणि त्यांना प्रीनेटल डायग्नोसिस फॅसिलिटीज देता येतील का याचा विचार करायचा. त्याच्यानंतर समाजामध्ये हे जे कार्यकर्ते असतील या फील्डमध्ये करणारा त्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायचा की त्यांनी त्यांच्या आयडिया एक्सचेंज कराव्यात, काही डिफिकल्ट असले तरी एकमेकाला सांगाव्यात. याच्याकरता त्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायचा आणि दरवर्षी एका चांगल्या सायंटिस्टला जो हिमोग्लोबिनोपॅथीमध्ये काम करेल अशा एक सायंटिस्टला पुरस्कार देऊन त्याचा सत्कार करायचा. या आमच्या थोड्याशा गाईडलाईन तुम्हाला सांगितल्या. प्रिय मित्र, डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना कोण ओळखत नाही असा प्रश्न विचारला तर सगळेच ओळखतात. महाराष्ट्रामधले सगळे ओळखतात. इतकंच नव्हे तर भारतामधले देखील सगळे लोक डॉक्टर बंग आणि राणी बंगला ओळखतात. जगामधले देखील ओळखतात की त्यांच्या अनुभव आदिवासीमधल्या आरोग्य समस्यावरती अभ्यास करणारं अनुभव काम, याच्या अनुभव कामामुळे त्यांना ओळख आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांचं सहकार्य केलेलं आहे. भारत सरकारनं म्हणजे आपले राष्ट्रपती यांनी त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे, त्यांच्या कामाचा सत्कार केलेला आहे. अशा या अभय बंगांची ओळख करून द्यायला, अशा या प्रामाणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगले काम करणाऱ्या माणसाची ओळख करून देणं हे म्हणजे माझं मी भाग्य समजतो. डॉक्टर अभय बंग यांना जनसेवेची, सामाजिक काम करण्याची आवड ही त्यांच्या वडिलांच्याकडनं म्हणजे ठाकूरदास बंगांच्याकडनं मिळाली. लहानपणीच हे बाळकडू त्यांना मिळालं. शालेय जीवनामध्ये ते सेवाग्राममध्ये होते. इथे महात्मा गांधींचे निरनिराळे तत्व, निरनिराळे प्रयोग, निरनिराळे माहिती ही त्यांना सेवाग्राममधनं झाली. आणि त्याच वेळेस ठरवलं की त्यांनी की आपण डॉक्टर व्हायचं आणि डॉक्टर होऊन जनतेची सेवा करायची, हे त्यांचं स्वप्न तेव्हा ठरलं. पुढे ते नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये MBBS झाले. 3 सुवर्ण पदकं त्यांना मिळाली. MDची डिग्री देखील त्यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये घेतली. त्यात सगळ्यात जास्त मार्क मिळून ते तिथे उत्तीर्ण झाले. पुढे ते अमेरिकेला जॉन हॉपकिन्स इन्स्टिट्यूटमध्ये MPH करण्यासाठी तिथे गेले. तिथे त्यांनी 99% मार्क मिळवले आणि सगळ्यात हायएस्ट मार्क मिळवले. खरं पता जॉन हॉपकिन्स इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना नोकरीची ऑफरही आली होती. तिथे त्या जॉन हॉपकिन्स इन्स्टिट्यूटचे ते डायरेक्टरही झाले असते, पण ते म्हणाले नाही, माझ्या भारतामध्ये परत जाऊ द्या, मला आदिवासींच्या मध्ये काम करायचे. म्हणून ते अमेरिकेवरनं डायरेक्ट भारतामध्ये आले. गडचिरोलीला गेले. गडचिरोलीमध्ये त्यांनी सर्च नावाची संस्था काढली, सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन पब्लिक हेल्थ अशी संस्था काढली आणि त्या संस्थेमार्फत काम सुरू केलं. हे काम सुरू करताना पहिल्यांदा त्यांनी कुठली गोष्ट केली असेल तर गडचिरोली जिल्ह्यामधला सर्वे केला त्यांनी. या समाजामध्ये जीवाणू आजार, विषाणू आजार कुठले आहेत त्याचा अभ्यास केला. निमोनियावरती त्यांचा हातखंड आहे. आदिवासी बायकांना आपल्या मुलांना निमोनिया झाला हे साध्या साध्या गोष्टींनी शिकून त्यांना शहाणे करून ठेवले. त्याच्यानंतर त्यांनी असं पाहिलं की ह्या समस्या तर आहेत आरोग्याच्या, पण आरोग्याच्या समस्याबरोबर त्या भागामधल्या निरनिराळ्या व्यसनांचा त्यांच्या आरोग्यावरती किती परिणाम होतो. त्याच्यामध्ये विडी आले, तंबाखू आले, गुटखा आला, मावा आला, खर्रा आला आणि दारू आली.
दारूचं व्यसन सगळ्यात जास्त मोठं. तो दारूच पिणारा माणूस केव्हा दारुडा होतो ते त्याला समजत नाही. तो आपलं तर नुकसान करून घेतोच, पण आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाचं नुकसान करतो, समाजाचं नुकसान करतो आणि शेवटी देशाचंही नुकसान करतो. या सगळ्या गोष्टी त्यांनी गृहीत धरून दारूबंदीवरती आपल्याला काम करता येईल का, तंबाखू खाण्यामधून लोकांना बंद करता येईल का, याच्यावरती काम केलं. एवढंच करून ते थांबले असं नाही, तर या आदिवासी लोकांच्या मध्ये कुठले अनुवंशिक आजार आहेत का ह्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना असं आलं की या आदिवासी लोकांच्या मध्ये सिकल सेल नावाचा आजार फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून त्यांनी शेवटी सिकल सेल अनिमियावरती काम करायला ठरवलं. त्या निमित्तानं माझी आणि त्यांची ओळख झाली. ही एक थोडीशी गमतीदार गोष्ट आहे म्हणून सांगतो तुम्हाला की मी चंद्रपूरमध्ये होतो. माझे काही सहकारी हैदराबादला कॉन्फरन्सला गेले होते आणि ते मला चंद्रपूरमध्ये येऊन भेटणार होते, म्हणून मी चंद्रपूरमध्ये एका लॉजमध्ये उतरलो होतो. रोज सकाळी उठल्याबरोबर वर्तमानपत्राची वाईट सवय मला होती. ते वर्तमानपत्र मी उघडलं तर त्याच्यात मोठ्या मथळ्यामध्ये होतं की महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री श्री भाईसाहेब यांनी गडचिरोलीला सर्च संस्थेला भेट दिली आणि तिथल्या निरनिराळ्या आरोग्य प्रश्नावरती चर्चा केली. त्या आरोग्य चर्चा करताना अभय दबंगेंनी त्यांना सांगितले की इथं सिकल सेलचा प्रभाव आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि आम्हाला तर सिकल सेल डायग्नोस कसं करायचं, काय करायचं त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही. त्या भाईसाहेबांनी त्याने सांगितलं की पुण्यामधले डॉक्टर काटे हे सिकल सेलमध्ये काम करतात. 1988 साली आम्ही नंदुरबार जिल्ह्यामधल्या सातपुडा पर्वतल्या दरगावला ग्वायटरचा एक मोठा कॅम्प घेतला होता. तिथे डॉक्टर भाईसाहेबांना आम्ही तिथे बोलवलं आणि ह्या ग्वायटरचे पेशंट दाखवले आणि सुईच्या टोकावर मावेल एवढं आयोडीन त्यांना जरुरी असतं ते सुद्धा आपण देऊ शकत नाही, म्हणून हा ग्वायटर इथे मोठ्या प्रमाणात झाला. त्यावेळेला मग ग्वायटरबरोबर सिकल सेलची त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यावेळेला मग गडचिरोली गेले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पुण्यातल्या डॉक्टर काट्यांना मी तुमच्याकडे सिकल सेलच्या कामाबद्दल पाठवतो. मी त्या वर्तमानपत्रात चंद्रपूरला वाचल्यावर म्हटलं आपण एवढं लांब आलोय तर जाऊन डॉक्टर अभय गंगांना तिथे भेटावं, म्हणून त्यांच्याकडे गेलो. त्यावेळेला त्यांच्याकडं सिव्हिल सर्जनचा चार्ज होता गडचिरोली जिल्ह्याचा. म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातला सिव्हिल सर्जनचा देखील कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट जो आहे अन्युअल रिपोर्ट तो अभय बंगने लिहायचा असायचा आणि ते त्या कामामध्ये फार गुंतून गेले होते. मी सकाळी लवकर निघालो, गडचिरोलीला पोहोचलो, श्रीलासपूरमध्ये गेलो आणि माझ्या नावाची चिठ्ठी पाठवली. त्यांना भेटण्यासाठी बऱ्याच लोकांची रांग तिथे लागली होती. मला वाटलं की आपला अभय बंगेंना भेटायचा 1 तास 1.5 तास तरी जाणार. आज चिठ्ठी पाठवल्यानंतर डॉक्टर अभय बंग लगेच बाहेर आले आणि मला हात धरून आतमध्ये गेले. ते म्हणाले की अरे कालच आमची चर्चा झाली सिकल सेलवरती आणि आज तुम्ही इथे लगेच हजर झाला, इतकं गव्हर्नमेंटचे एवढाच संदेश एवढा लवकर कसं काय लागला. मी म्हटलं तसं नाही डॉक्टर, मी चंद्रपूरला आलो होतो तुम्हाला भेटायला. मला आदिवासी आपले हेल्थ मिनिस्टरचे तुमचं काय बोलणं झालं त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही. तेव्हापासून माझी आणि अभय बंगांची ओळख झाली, माझी आणि राणी बंगांची ओळख झाली आणि आमच्यात एक मित्रत्वाचं नातं तयार झालं. आता मी तुमच्यामध्ये आणि त्यांना बऱ्याच गोष्टी सांगायच्या. त्यात दारूबंदी कशी झाली, दारूची गोष्ट त्यांना सांगायची. त्या फार वेळ तुमच्या आणि अभय बंगांच्या मध्ये मी मिळतात. मी डॉक्टर अभय बंगांना विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण द्यावं. फार धन्यवाद डॉक्टर काटे. आज डॉक्टर सुदाम काटे रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष त्यांच्याच उपस्थितीमध्ये मला बोलण्यासाठी आपण एक आमंत्रण दिलं, यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो. माझी त्यांची ओळख कशी झाली त्याने सांगितलंच,
पण मी माझ्या वतीने एक वक्तव्य करू इच्छितो. गेले 33 वर्ष मी त्यांना ओळखतो, त्यांना मी पाहतो आहे. आदिवासींच्या एका रोगावर एका माणसाने आपलं अख्खं आयुष्य, दुसरं काही न करता फक्त एक रोग आदिवासींमधला सिकल सेल, यासाठी असं लाईफ मिशन बनवलं, असं उदाहरण अतिशय विरळ आहे. आणि डॉक्टर काटेंच्या रूपात हे उदाहरण आपल्या सगळ्यांनाच बघायलाही मिळालं आणि त्यांच्यासोबत 2 पावलं चालण्याचं मला सौभाग्य मिळालं. म्हणून मी आज या कार्यक्रमासाठी त्यांच्या उपस्थितीमध्ये बोलतोय, याचा मला मनापासून आनंद आहे. आदिवासींच्या आरोग्याचे अनेक पैलू आहेत आणि एका एका पैलूवर खरं म्हणजे कोणीतरी माणूस, जाणकार माणूस बोलू शकेल. भारत सरकारने स्थापन केलेल्या आदिवासी आरोग्य राष्ट्रीय तज्ञ समितीचा मी अध्यक्ष होतो. त्यामुळे भारतातल्या 11 कोटी आदिवासींच्या आरोग्याचा आढावा घेऊन आदिवासी आरोग्यासाठी आरोग्य रचना कशी असावी याचा ब्लूप्रिंट बनवण्याचं काम त्या समितीने केलं. याचा उल्लेख यासाठी केला की हा विषय अतिशय व्यापक आहे. म्हणून एवढ्या मोठ्या विषयावरती बोलण्याचं धाडस न करता त्यातल्या एकाच पैलूविषयी आज बोलायचा माझा विचार आहे. जगामध्ये 50 कोटी आदिवासी राहतात. हे नेमकं यासाठी सांगता येत नाही की आदिवासी कोणाला म्हणायचं, याची व्याख्या जी वापरू त्यानुसार तो आकडा बदलतो. भारतामध्ये 11 कोटी आदिवासी आहेत आणि त्यातले महाराष्ट्रामध्ये 9% लोकसंख्या म्हणजे जवळजवळ 1 कोटी आदिवासी महाराष्ट्रात राहतात. आपण असं महाराष्ट्राचा नकाशा जर पाहिला तर आपल्याला महाराष्ट्राचा जो मध्य भाग आहे किंवा महाराष्ट्राची जे मुख्य मुख्य शक्ती केंद्र आहेत तिथे आदिवासी आढळणार नाही. आदिवासी हा महाराष्ट्राच्या सीमेवर किंवा सीमेच्या बाहेर फेकला गेलेला आहे. मग ते पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, मेळघाट, गडचिरोली, किनवट, तुम्ही सगळीकडे बघा, आदिवासी हा सीमेवर राहणारा मार्जिनल, महाराष्ट्रामध्ये आदिवासी हा मार्जिनलाइज्ड आहे. पण जगभरच्या आदिवासींची दुर्दैवाने एक कमजोरी आढळते. ती कमजोरी अशी की आदिवासी फार लवकर दारूला बळी पडतात. हे जेव्हा मी म्हणतोय तेव्हा हे आदिवासींवर काही लांछन म्हणून मी म्हणत नाहीये. जेनेटिकली काही आदिवासींना दारूच्या प्रती विशेष कमजोरी असं नाहीये. पण आदिवासींना जर दारू, कमर्शियल दारू उपलब्ध झाली, बाटलीमधली दारू उपलब्ध झाली, तर आदिवासी फार झपाट्याने त्याला बळी पडतात, असा जगभरचा अनुभव आहे. ऑस्ट्रेलियामधल्या आदिवासींच्या आरोग्यासाठी त्यांनी मला बोलवलं होतं. ऑस्ट्रेलियातले आदिवासी काय म्हणतात, तिथे त्याला ते ॲबोरिजिन्स म्हणतात. गोऱ्या लोकांनी ऑस्ट्रेलियामधल्या आदिवासींना कसं नष्ट केलं, तर ते असं मला म्हणाले की गोरे लोक आले, फर्स्ट दे किल्ड अस विथ बुलेट्स अँड देन विथ द बॉटल. पहिले त्यांनी आम्हाला बंदुकीच्या गोळ्या घातल्या आणि मग त्यांनी आमच्यावर दारूची बाटली सोडली. दारूची बाटली म्हणजे बंदुकीच्या गोळ्या आणि दारूची बाटली, याला आदिवासी, ऑस्ट्रेलियाचे आदिवासी हे सारखेच घातक समजतात. तर त्यामुळे हा जगभरचा अनुभव आहे. आज मी तो मुद्दाम विषय यासाठी घेतला, तो एकीकडे आदिवासींच्या आरोग्याचाही महत्वाचा प्रश्न आहे, दुसरीकडे आदिवासीच्या स्वातंत्र्याचा आणि ग्रामस्वराज्याचाही तो प्रश्न आहे, तो स्त्री शक्तीचा आणि स्त्रीच्या सुरक्षिततेचाही प्रश्न आहे. आणि मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की महाराष्ट्राच्या लोकशाहीचाच तो जणू कळीचा आणि कसोटीचा प्रश्न झालेला आहे. कसं, त्याची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. 1986 मध्ये
राणी आणि मी गडचिरोलीला राहायला आलो आणि इथे काम सुरू केलं. डॉक्टर काटेंनी उल्लेख केलाच त्याचा. आपल्यापैकी अनेक जण गडचिरोलीला येऊन गेलेले आहेत. जी गेले नाहीत त्यांना पटकन डोळ्यासमोर आणण्यासाठी की महाराष्ट्राच्या पूर्वेचा, सगळ्यात पूर्वेचा हा जिल्हा, याच्या पलीकडे छत्तीसगड आणि बस्तर भाग सुरू होतो. मुंबई पासून 1000 किलोमीटर दूर. जिल्ह्याची लोकसंख्या 12 लक्ष, त्यातले 5 लक्ष हे आदिवासी आहेत. राजगोंड, माडिया गोंड, परधान, हलबी या इथल्या प्रमुख आदिवासी जाती. इथल्या जंगलामध्ये मोहाची झाडं भरपूर आहेत, त्यामुळे मोह फुलंही भरपूर आहेत. आणि आदिवासीचा मोह फुलांशी आणि दारूशी परिचय खूप जुना असला पाहिजे. इथले आदिवासी एक कथा सांगतात. दारूचा आपल्यावर काय परिणाम झाला हे सांगताना त्यांनी मला एक कथा सांगितली. ते असं म्हणाले की पूर्वीच्या काळी गोंड आदिवासी अतिशय चांगल्या स्थितीत होता. आम्हाला रोग होत नव्हते, इथे माणसं मरत नव्हती, कोणी लोक आपसात भांडत नव्हते. आदिवासी राजा होता. सैतानाला हे बघवलं नाही. सैतानाचा धंदा काय, माणसाला नष्ट करणे. म्हणून सैतान गडचिरोलीच्या जंगलात आला आणि त्याने जंगलामध्ये एक भट्टी पेटवली. भट्टीवरती एक मोठी चूल आणि चुलीवरती एक मोठी कढई ठेवली. कढईमध्ये पाणी टाकलं आणि मग त्याने सगळ्यात पहिल्यांदा एक पोपट पकडला, त्याची मान कापली आणि पोपटाचं रक्त कढईमध्ये टाकलं. मग एक कोल्हा पकडला, कोल्ह्याचं रक्त कढईत टाकलं. एक वाघ मारला, वाघाचं रक्त कढईत टाकलं. आणि शेवटी एक डुक्कर धरला, डुकराचं रक्त कढईत टाकलं. आणि ते पाणी, ते रक्त उकळून मग त्याने एका बाटलीत भरलं आणि तो आदिवासी गावात आला आणि म्हणाला, हे घ्या, टॉनिक घ्या, हे टॉनिक प्या, तुम्हाला खूप चांगलं वाटेल. तेव्हापासून आम्ही आदिवासी दारू प्यायला लागलो. तुम्ही म्हटले त्या गोष्टीचा दारूचा काय संबंध? ते म्हणाले की ती जी सैतानाने बनवली ती दारू होती. म्हटलं कशावर नाही, 4 प्राण्याचं रक्त. तर ते म्हणाले, बघा डॉक्टर साहेब, दारूचा पहिला प्याला पोटात गेला, पहिलं रक्त कोणाचं होतं? पोपटाचं. माणूस पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागतो. त्याचा संकोच जातो, त्याची लाज जाते, शरम जाते, विवेक जातो आणि अवांतर बडबड करायला लागतो. दुसरा प्याला पोटात गेला की दुसरं रक्त कोणाचं होतं? कोल्ह्याचं. माणूस लबाड वागायला लागतो, चोऱ्या करायला लागतो, खोटं करायला लागतो, फसवा फसवी करायला लागतो. तिसरा प्याला पोटात गेला की माणूस वाघासारखा गर्जना करायला लागतो, भांडायला लागतो, मारपीट करायला लागतो. आणि चौथा प्याला पोटात गेला की माणूस डुकरासारखा गटारात लोळायला लागतो. म्हणजे दारूचा माणसावर काय परिणाम होतो हे आदिवासींना चांगलंच माहित आहे. आणि ह्युमन बिहेवियर कसं बदलत जातं, जसं जसं दारू प्यावं तसं मेंदूवरती काय परिणाम होतो आणि माणसाचे एक एक विवेक कसा कमी होत जातो आणि माणूस जंगली प्राणी कसा व्हायला लागतो, हे त्यांनी चांगलंच निरीक्षण केलेलं होतं. तर आदिवासींमध्ये दारू घातक आहे हे तर माहित होतं. आणि मोहफुला सर्वत्र असल्यामुळे पारंपरिकरित्या आदिवासींमध्ये दारू पिणं परमिटेड आहे, परमिसिबल आहे. सांस्कृतिक दृष्ट्या त्यांच्या जीवनाचा काही प्रमाणात तो भागही आहे गडचिरोलीत. आणि म्हणून त्यांच्याकडे जेव्हा लग्न होतं, मृत्यू होतो, तर मयत होते, बारसं होतं, काही धार्मिक समारोह होतो, तेव्हा मोहाच्या फुलांची दारू करून सामूहिकरित्या सर्वांनी पिणं हा त्यांच्या सांस्कृतिक पारंपरिक जीवनाचा एक भागच होता. पण ही दारू फार घातक त्यांच्यासाठी ठरत नाही. याचं एक कारण असं की मोहाची फुलं जंगलातच मिळतात. घरीच दारू बनवण्याची प्रत्येकाला कला असते. घरी जसं आपण भात शिजवतो तशी दारू बनवतो, त्यामुळे याची आर्थिक किंमत काही नाही, बाजारात विकत घ्यावी लागत नाही. दुसरं असं की या दारूचं प्रमोशन होत नाही, कारण ती काही कमर्शियल दारू नाही आहे, कोणी प्रमोट करत नाही. आणि ही दारू
बऱ्याच प्रमाणात कुटुंबातली स्त्री आणि गाव समूह याचं नियंत्रण त्याच्यावर असतं. कारण जो मोहा फुल असतात ते बाईच्या ताब्यात असतात. त्यामुळे बाईच्या संमतीशिवाय मर्जीशिवाय पुरुषाला ती मोह फुलं घेतली आणि दारू बनवली असं सहसा होत नाही. आणि दुसरं की गावात जेव्हा सामूहिकरित्या मोहाच्या दारूचा सेवन केलं जातं तेव्हा ते गावाच्या नियंत्रणात राहतं. प्रत्येकाला एक एक ग्लास मिळते. तर अशा प्रकारे त्या दारूला एक आपोआपच कम्युनिटी कंट्रोल त्याच्यावरती आहे. एक परंपरेचा आणि संस्कृतीचा त्याच्यावरती नियंत्रण आहे. आणि त्या दारूची काही विकत बाजारात किंमतही नाही, ती अमाप उपलब्धही नाही की मनात इच्छा होईल तेव्हा जा दुकानात पैसा फेका आणि दारू घ्या. त्यामुळे ही पारंपरिक दारू काही प्रमाणात गावात होती. आणि तरी जेव्हा 1986 मध्ये आम्ही गेलो आणि आरोग्याची गोष्ट बोलायला लागलो तेव्हा गावागावातल्या स्त्रिया म्हणाल्या की डॉक्टर साहेब, ते जरा तुमच्या औषधाची गोष्ट बाजूला ठेवा, ते तुम्ही नंतर सांगा. आमचा सगळ्यात पहिला रोग असा आहे की आमचा नवरा दारू पितो. दारू हा आमचा पहिला रोग आहे. मी आणि राणी प्रयत्न करत होतो की आपण थोडस वैद्यकीय गोष्ट, रोग वगैरे याच्याविषयी बोलू, आणि त्या बाया त्याची परवानगीच द्यायच्या नाही. त्या गाडी परत घेऊन यायच्या की हो पण तुम्ही दारूसाठी काहीतरी करा. गावगावच्या बाया दारूची सांगायचं की त्यांच्या जीवनामध्ये दारूचा काय परिणाम झाला. मला आठवतं एका गावामध्ये असाच आमचा कार्यक्रम झाला. 30-40 बाया आमच्या समोर बसल्या होत्या आणि एक एक बाई उठून सांगायला लागली की दारूचा कसा दुष्परिणाम झाला. एक बाई म्हणाली उठून की माझा बाप दारू प्यायचा, माझ्या आईला मारायचा, माझ्या लहानपणापासून दारूने माझं घर बर्बाद झालं. दुसरी बाई म्हणाली तुझा तर बाप दारू प्यायचा, पण माझा आता मुलगा आणि जावई दारू प्यायला लागला, तर आमची तर पुढची पिढी गेली. एक बाई म्हणायला लागली की दारू पिऊन पिऊन माझा नवरा कसा मेला. तर दुसरी बाई म्हणाली की अगं तुझा नवरा मेला, तू सुटली, माझा दारू पिणारा नवरा मरत का नाही याची मी वाट पाहून राहिली. भारतीय स्त्रीला वैधव्याची इच्छा निर्माण करणारी एकच गोष्ट मी इतक्या वर्षांमध्ये पाहिलेली आहे. नवरा जर दारुडा असेल तर बिचारी बाई शेवटी ही इच्छा करायला लागते की हा लवकर मरेल तर सुटका होईल. स्त्रीच्या जीवनाला आणि आदिवासी स्त्रीच्या जीवनाला सगळ्यात मोठा अभिशाप भारतात जर कोणी असेल तर तो दारू आहे. आणि म्हणून आश्चर्य नाही की या गडचिरोलीच्या बायांनी त्यांनी आम्हाला जवळपास ढकललंच की नाही तुम्ही दुसरं काही करू नका, पहिले आमचा दारूचा प्रश्न हातात घ्या. हा प्रश्न मेडिकल कमी होता आणि राजकीय नीतीचा जास्त होता. कारण जोपर्यंत पारंपरिक दारू मोहाची पीत होते तोपर्यंत आदिवासी समाजात एवढे दुष्परिणाम नव्हते. पण नंतर इंग्रजांनी आणि मग भारत सरकारने देखील आदिवासी भागामध्ये दारूची दुकानं सुरू केली, कमर्शियल दारू उपलब्ध झाली. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातली साखर कारखान्यातली दारू आली, छत्तीसगड मधनं, त्यावेळी छत्तीसगड नव्हतं, मध्य प्रदेश होतं, तिकडूनही दारू आली. आणि व्यापारी दारू येऊन जेव्हा विकली जायला लागली तेव्हा माणसं अमाप दारू प्यायला लागली आणि त्यामुळे स्त्रियांना दारूचा त्रास फार वाढला. अशा तऱ्हेने 1987 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा या दारूच्या प्रश्नावर काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही या प्रश्नात, मी जसं म्हणालो की बायांनी आम्हाला ओढलंच त्याच्यामध्ये, रिलक्टंटली आम्ही त्याच्यामध्ये खरं म्हणजे पडलो. या बायांना खूप गरज होती की कोणीतरी असा क्रेडिबल व्यक्ती किंवा जोडपं हवं की जे पैसे घेऊन दारूवाले भ्रष्ट होणार नाहीत आणि जे राजकारणी नेत्यांशी, मुंबईच्या लोकांशी बोलू शकतील, आमची व्यथा, आमची बाजू समजून सांगू शकतील. म्हणून त्यांना जणू काय आम्ही नुकतेच अमेरिकेतनं आलो होतो, वैद्यकीय शिक्षण होतं, तेव्हा बायांना जे जे गुण पाहिजे होते ते आमच्यात होते, म्हणून त्यांनी आम्हाला नेतृत्वपदी आरूढ केलं. याचा अभ्यास आम्ही करायला लागलो की हा प्रश्न एवढा जर आहे तर भारत सरकार याची परवानगी कशी देतं. तर आम्हाला एक अतिशय धक्कादायक तथ्य सापडलं. ते तथ्य असं की दारू ही आदिवासीला अतिशय घातक असते
हे भारत सरकारलाही मान्य होतं. आणि म्हणून 1976 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारत सरकारने आदिवासी भागासाठी एक मद्य नीती, एक्साइज पॉलिसी फॉर शेड्युल्ड एरिया नावाची एक राष्ट्रभरासाठी नीती बनवली होती. आणि ती नीती जिथे आदिवासी मोठ्या प्रमाणात आहेत अशा सर्व राज्यांनी स्वीकारली होती, म्हणून महाराष्ट्राने देखील अधिकृतरित्या ती नीती स्वीकारलेली आणि लागू केलेली होती. ती नीती असं म्हणते, आणि ती आजही लागू आहे, ती नीती असं म्हणते की दारू हा आदिवासीसाठी अतिशय घातक पदार्थ आहे, म्हणून आदिवासी भागामध्ये कोणताही दारूचा व्यापार करायचा नाही, दारूची दुकानं सुरू करायची नाही, दारूची विक्री करायची नाही आणि करू द्यायची नाही, तो गुन्हा राहील. म्हणून आदिवासी भागामध्ये दारूबंदी असली पाहिजे. फक्त आपल्या घरी किंवा गावामध्ये मोहफुलापासून पारंपरिकरित्या दारू बनवण्याची मुभा आदिवासीला राहील. त्या बाबतीत देखील पुढे त्या नीतीमध्ये असं म्हटलंय की ही देखील दारू आदिवासींमधली कमी व्हायला पाहिजे पारंपरिक, पण ते बाहेरच्या लोकांनी त्यांच्यावरती लादून होणार नाही. ते त्यांच्या समाजातनं समाज सुधारक मागणी करतील, शिक्षण करतील आपल्या समाजाचं, तेव्हा ती हळूहळू कमी होईल. पण कमर्शियल दारू, व्यापारी दारू, विक्री दारू आदिवासी भागात लागू नसावी, परवानगी नसावी. आणि आश्चर्य म्हणजे ही राष्ट्रीय नीती होती, महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेली होती, आणि तरी देखील गडचिरोली जिल्ह्यामध्ये 57 दारूची दुकानं होती, 2200 दारूचे परवाने होते, आणि वर्षाला जवळजवळ 20 कोटी रुपयाची दारू, 34 वर्षापूर्वीची गोष्ट, 20 कोटी रुपयाची दारू वर्षाला खपत होती. पण या दारू विरुद्ध आम्ही काम सुरू केलं आणि विविध पद्धतीने काम केलं, त्याच्या फार विस्तारात जात नाही. पण जेव्हा आम्ही दारू विरुद्ध बोलायला लागलो आणि लोकांना सांगायला लागलो की बघा असं आहे, जिल्ह्याच्या विकासाचं बजेट, एकूण सरकारचं बजेट त्यावेळी 14 कोटी होतं, आणि दारूवरती तुमचे खर्च होऊन राहिले वर्षाला 20 कोटी, 14 कोटीचा विकास आणि 20 कोटीची दारू, तर काय उरेल? तर गावातलं चौथी नापास पोरग देखील म्हणायचं गरिबी. त्यामुळे आपण गरीब का आहोत? आपला विकास का होत नाही? जितका विकासाचा निधी येतो त्याच्याहून जास्त निधी दारूमध्ये निघून जातो, आपला विकास कुठून होणार? आर्थिक गणित तत्काळ आदिवासीला पटायचं, आदिवासी गैर आदिवासी जनतेलाही पटायचं, पुरुषांनाही पटायचं, स्त्रियांना तर पटवण्याची काही गरजच नव्हती. त्यांच्या पाठीवर जे वळ उमटलेले होते तेच त्यांना पटवायचे की दारू घातक आहे. आणि हे दारूमुक्ती आंदोलन आमचं पसरलं. एकदा मला आठवतं, 2 गावातले तरुण मुलं आमच्याकडे आले आणि ते मला म्हणाले की तुम्ही जे म्हणता ते आम्हाला पटतं, ते ही दारू बंद कशी करू? आम्ही काय करू? तर आता सरकारने दुकानं तर सुरू करून ठेवलेली आहे, मग आम्ही काय करू शकतो? तर मलाही त्यांना काय सांगावं सुचलं नाही. तर आता काहीतरी त्यांना सांगितलं पाहिजे, तेवढं मार्गदर्शन मागायला आले, म्हणून मी एक आदर्शवादातनं त्यांना कार्यक्रम सुचवला की तुम्ही तुमच्या गावाचा एक प्रस्ताव करा आणि गावाची एकी करून निर्णय करा, आणि गावाची एकी असेल तर गावातली दारू बंद करून टाका. मुंबई सरकारची दारू दुकानं सुरू असोत, तुम्ही गावातली दारू बंद करू शकता, करून पहा. मला अजिबात आशा नव्हती की हे काही करतील, पण काहीतरी आता सुचवायचं म्हणून मी आपलं बिस्कत सुचवलं. 15 दिवसांनी ते गावातले पुरुष परत आले, तरुण मुलं होती, आणि ते म्हणाले डॉक्टर साहेब आम्ही ते करून टाकलं. मी चकित. पण त्यांनी खरंच, वसा आणि अमिर्जा ही दोन गावं होती, आणि दोन्ही गावातल्या पुरुषांनी, तरुण मुलांनी एकत्र मिळून सभा घेतली, त्यांनी गावाचा प्रस्ताव केला आणि सामूहिक निर्णय घेऊन त्यांनी अख्खी गावातली दारू बंद करून टाकली. गावामध्ये तरुण मुलं रात्री पहारा द्यायची की बाहेरनं कोणीही दारू पिऊन आला नाही पाहिजे. कोणी दारू पिऊन आला तर दारू पिणाऱ्याला 50 रुपये दंड आणि दारू काढणाऱ्याला, विकणाऱ्याला 500 रुपये दंड. त्या काळात वसा आणि अमिर्जाची दारू मुक्ती अशा तऱ्हेने जवळपास 30 वर्ष गावाची दारूबंदी सुरू होती. हे आंदोलन पसरत गेलं, व्यापक झालं,
तरी सरकार जेव्हा आमची मागणी मान्य करेन, आमची मागणी अशी होती की दारूची सगळी दुकानं बंद करा, इथे दारूबंदी लागू करा, पिण्याचे परवाने रद्द करा आणि गावाचा निर्णय गावाला घेऊ द्या. तेव्हा आम्ही 2 ऑक्टोबरला पूर्ण जिल्ह्याची दारू मुक्ती परिषद घेतली. आता बघा, मी एक नवा शब्द कॉइन केला त्यावेळी. तो शब्द म्हणजे दारू बंदी नाही, दारू मुक्ती. बंदी सरकार करतं आणि सरकारने ते बंदी करावी अशी आमची मागणी होती. पण निव्वळ सरकारने दारू बंद केल्याने काही दारू पूर्ण सुटत नाही, समाजामध्ये बेकायदेशीर पसरूच शकते. म्हणून दारू मुक्ती हवी आपल्याला. बंदी हे आपलं ध्येय नाही, बंदी तर एक मधलं पक्का टप्पा आहे, पाऊल आहे. आपल्याला दारू मुक्ती हवी. दारू बंदी नको, दारू मुक्ती पाहिजे, असा आमचा स्लोगन. आणि तो शब्द जेव्हा दारू मुक्ती कॉइन केला मी, तर माझ्या मनामध्ये स्पष्ट होतं की निव्वळ दारूबंदी पुरेशी होणार नाही. कारण मी वर्धा जिल्ह्यातनं आलो होतो. वर्धा जिल्ह्यात मी पाहिलं होतं की दारूबंदी आवश्यक तर होती पण पुरेशी ठरत नाही. तर हे आंदोलन पसरत गेलं. शेवटी महाराष्ट्र सरकारने आमची मागणी स्वीकारली आणि 1993 पासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये पूर्णपणे शासकीय दारूबंदी लागू झाली. दारूची सगळी दुकानं बंद झाली, दारू पिण्याचे विकण्याचे परवाने रद्द झाले आणि तेव्हापासून आजपर्यंत इथे दारूबंदी आहे. जेव्हा दारूबंदी झाली तेव्हा पुढचा प्रश्न की दारूबंदी झाल्याने काही दारू शून्य होऊन जात नाही. कारण ज्यांना व्यसन होतं ते तर पुरुष कंपल्सिव्हली दारू पिणार, ऍडिक्शनचं स्वरूपच आहे ते. आणि म्हणून आम्ही मग व्यसनमुक्तीचा उपचार सुरू केला. मुक्तांगण पुण्याचं जे आहे, अनिल अवचट माझा मित्र आहे, तर अनिलच्या मदतीने आम्ही इथे व्यसनमुक्तीच्या उपचाराचं केंद्र सुरू केलं. पण ते करता करता आमच्या लक्षात आलं की हे नुसतं आमच्या हॉस्पिटलला उपचार करून काही पुरेसं नाही. जिल्ह्यामध्ये 1500 गावं आहेत. म्हणून आम्ही व्यसनमुक्तीच्या उपचाराचा एक नवा पॅटर्न शोधून काढला. ते म्हणजे गावामध्येच व्यसनमुक्ती उपचार शिबिर घ्यायचं. गावातल्या बाया, गावातली माणसं सगळ्या दारुड्यांची यादी करून ती घेऊन येतात. पहिले गावाले प्रस्ताव करतात की आमच्या गावातली आम्हाला आता दारू तर बंद झाली पण अजून काही व्यसनी आहे, त्यांचा उपचार पाहिजे. मग ते आमच्याकडे सर्चकडे येतात. आम्ही जाऊन पहिले खात्री करतो की यांची खरंच अशी तयारी आहे, एकी आहे. आणि गावातली दारू त्यांनी बंद केली पण काही व्यसनींचा प्रॉब्लेम शिल्लक आहे, ते चोरून मारून बाहेर जाऊन पितात. तर मग आम्ही उपचार शिबिर घेतो आणि त्या उपचाराच्या गावामध्येच उपचार करून जेव्हा गावाचे लोक इन्व्हॉल्ड असतात तेव्हा उपचाराचा परिणाम जास्त चांगला होतो. कारण अख्खं गाव त्या दारुड्यावरती मग डोळ्यात तेल घालून नजर ठेवतं की त्याने दारू पुन्हा प्यायला नको. अख्खं गाव त्याचं रक्षक बनतं. त्यामुळे रिलॅप्स रेट तुलनात्मक दृष्ट्या कमी असतो. तर हे अनेक वर्ष असं आमचं काम सुरू राहिलं. त्या काळात हळूहळू तंबाखू वाढायला लागला. अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या भारतामध्येच वाढला आहे, तसा गडचिरोलीत वाढला. तंबाखूच्या बाबतीत आम्ही काम करायला लागलो पण काही पुरेसे यश नव्हतं. आणखी 2015-16 मध्ये आम्ही पूर्ण जिल्ह्याचा सॅम्पल सर्वे केला. 12 तालुके, प्रत्येक तालुक्यातनं रॅन्डमली गावं निवडले, प्रत्येक गावातनं रॅन्डमली कुटुंब निवडले आणि त्यांचा सर्वे केला. हा जो रॅन्डम सॅम्पल सर्वे आम्ही केला तेव्हापासून आम्ही दरवर्षी रिपीट करतो. म्हणजे आपल्याला प्रगती बघता आली पाहिजे की काय फरक पडला. एका रुग्णाचा उपचार केला, रुग्ण दुरुस्तही होऊ शकतो, रिलॅप्सही होऊ शकतो, पण आपल्याला परिणाम तर अख्ख्या समाजावर हवा आहे, अख्ख्या जिल्ह्यावर हवा आहे. सगळे आदिवासी याच्यापासून मुक्त व्हायला हवेत. घडतोय की नाही घडत आहे. तर 2015-16 मध्ये आम्ही बेसलाईन सर्वे केला. त्या बेसलाईन सर्वेत आम्हाला काय दिसलं? आम्हाला असं दिसलं की दारूबंदी असूनही 41% पुरुष दारू पित होते आणि आदिवासींमध्ये अजून जास्त होतं. दुसरं असं की 11% पुरुष म्हणजे पिणाऱ्यांपैकी 1/4 ज्यांना दारूचा काही ना काही गंभीर त्रास होता, त्यांना अल्कोहोल अब्युजर्स म्हणतात किंवा हजार्डस ड्रिंकिंग होतं. आणि दारूवरती एकूण खर्च तेव्हा 79 कोटी रुपयाचा वर्षाला जिल्ह्याभरामध्ये दारूवर खर्च 79 कोटी होता. मी नंतर येईन तुलनात्मक की हे यश की अपयश.
आणि तंबाखूचा जो सर्वे होता तो तर असा की बायाही तंबाखू खात होत्या, पुरुषही खात होते आणि लहान मुलंही खात होते. 44% लोकसंख्या, 41% पुरुषच फक्त दारू पित होते, बाया जवळपास पित नव्हत्या. पण इथे 44% बाया, पुरुष, मुलं. आणि तंबाखूवरचा खर्च हा 293 कोटी रुपये होता. त्यामुळे दारू आणि तंबाखू मिळून जवळजवळ ढोबळ मानाने 372 कोटी रुपयाचा खर्च वर्षाला. या जिल्ह्याच्या विकासाचं बजेट त्यावर्षी होतं 154 कोटी आणि दारू तंबाखूवर लोक खर्च करत होते 372 कोटी. आणि या दारू तंबाखूचे परिणाम काय होतात? ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी नावाचं त्यावेळी 2015 मध्ये एक आला होता, पहिले 10 मध्ये आला, दुसरा 2015 मध्ये आला, तिसरा आता 2017 मध्ये आलेला आहे. पण जगातल्या जगात मृत्यू, रोग आणि अपंगत्व निर्माण करण्याचं प्रमाण किती आणि त्याची कारणं किती याचा जगातला सगळ्यात मोठे अभ्यास आहे. जगभरातले 1 अब्ज विविध अभ्यासातला डेटा कंबाईन करून हा अभ्यास करण्यात आला. तेव्हा जगातला सध्या तरी हा सगळ्यात मोठा आणि ऑथेंटिक अभ्यास मानला जातो. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी आपल्याला सांगतं की जगामध्ये आज मृत्यू, रोग आणि अपंगत्व निर्माण करणारी जेवढी कारणं आहेत त्यातली जी सर्वोच्च 7 कारणं आहेत त्याच्यामध्ये 2 कारणं दारू आणि तंबाखू आहेत. त्यामुळे दारू आणि तंबाखू आता नुसते प्लेजर गुड्स राहिलेले नाहीत. थोडंसं रिलॅक्स व्हायला केव्हा तरी मी घेतो असं त्याचं स्वरूपच राहिलेलं नाही. जेव्हा गडचिरोली सारख्या अत्यंत गरीब जिल्ह्यातली जवळपास 40% लोकसंख्या दारू तंबाखू खाते, आणखी 373 कोटी रुपये दारूवर खर्च करते आणि जगामधल्या एकूण मृत्यू, रोग आणि अपंगत्वातलं निर्माण करणाऱ्या सर्वोच्च 7 कारणांमध्ये. त्यामुळे दारू आणि तंबाखू हे मॉडर्न कॉलरा आणि प्लेग आहेत. कॉलरा आणि प्लेग कमी झाले. माझ्या लहानपणी किंवा तुम्ही आपण लिटरेचरमध्ये, साहित्यामध्ये वाचतो कॉलराची साथ आली, प्लेगची साथ आली, पुण्यात प्लेगची साथ आली. पूर्वी जसे कॉलरा आणि प्लेग होते हे आधुनिक काळातले कॉलरा आणि प्लेग आहेत. म्हणून यांना आरोग्याच्या दृष्टीने देखील, आदिवासी हिताच्या दृष्टीने देखील, मानसिक आरोग्याच्या दृष्टीने देखील आणि आपण पाहिलं स्त्रियांवर परिणाम. जी बाई अशी इच्छा निर्माण करते, इच्छा जिला होते की माझा नवरा मेला, दारुडा नवरा मेला तर अधिक चांगलं होईल, तर बाईच्या स्वातंत्र्यासाठी, सुरक्षिततेसाठी देखील दारू हा प्रचंड मोठा धोका आहे. आणि म्हणून हा प्रमुख प्रश्न आहे. तंबाखूवरती जगामध्ये जागृती लवकर सुरू झाली. 1950 साली डॉल, पीटो आणि हिल यांनी दाखवून दिलं की तंबाखूमुळे, स्मोकिंगमुळे, पाश्चिमात्य देशातले बहुतेक अध्ययन स्मोकिंगमुळे लंग कॅन्सर होतो. कॅन्सरचं सापडलेलं ते पहिलं कारण होतं बरं का. पण त्याच्यानंतर 35 वर्ष लागली. पण नंतर अमेरिकेच्या सर्जन जनरलने 1986 साली जाहीर केलं की स्मोकिंग किल्स, टोबॅको किल्स. दारूच्या बाबतीत तसं अजून झालेलं नाही. आणि आधुनिक समाजामध्ये, सुशिक्षित समाजामध्ये दारू हे जणू काही सोशल एक नॉर्म आहे. पार्टीमध्ये द्यायचं, पाहुण्यांना द्यायचं, संध्याकाळी इव्हिनिंगला सोशल ड्रिंक घ्यायचं. ती लॅन्सेट मध्ये एक अतिशय चांगलं संपादकीय आलं. ते संपादकीय हे ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीचाच एक अभ्यास असा प्रकाशित झाला की दारू पिण्याची सुरक्षित पातळी कोणती. मध्ये काही अभ्यास असे प्रकाशित झाले होते की माफक रोज थोडीशी दारू प्याली तर आरोग्याला बरं असतं, हृदयरोग कमी होतो, मृत्यू कमी होतात. या अभ्यासाने असं दाखवलं की असं अजिबात नाही. आणि तुम्ही जे एक प्याला पिणारा आहे त्याच्यामध्ये देखील रोग आणि मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दारू पिण्याची अशी माफक दारू पिणं, मॉडरेट ड्रिंकिंग, सोशल ड्रिंकिंग हे सगळं खोटं आहे. म्हणून लॅन्सेटने एडिटोरियल लिहिलं की हिअर आफ्टर ओनली सेफ लिमिट फॉर ड्रिंकिंग अल्कोहोल इज 0.
झिरो अल्कोहोल हेच आरोग्यासाठी योग्य आहे आणि एनिथिंग मोर दॅन दॅट इज डेट्रिमेंटल टू हेल्थ. तर हे सगळे यासाठी सांगतोय की जागतिक आरोग्याच्या कल्पनामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये फरक हळूहळू पडायला लागलेला आहे. होऊ शकतो. तंबाखू घातक आहे हे शिकायला आणि स्वीकार करायला 35 वर्ष लागली. माझा समज असा आहे की दारूच्या बाबतीत ते आत्ता घडायला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या 25-30 वर्षामध्ये हळूहळू दारू आरोग्याला घातक आहे, नुसतं तुमचं प्लेजर ड्रिंक नाही आहे, सोशल ड्रिंक नाही आहे म्हणून सोडलं पाहिजे, हे हळूहळू समाजामध्ये मान्यता होईल अशी मला आशा आहे. पण आमच्या गडचिरोलीच्या लोकांनी आणि आम्ही मात्र हे 35 वर्षापूर्वीच ओळखलं. तर गमतीत असं म्हणता येईल की ज्या वर्षी युएसच्या सर्जन जनरलला कळलं, साक्षात्कार झाला की स्मोकिंग किल्स, टोबॅको किल्स, त्यावेळी आमच्या गडचिरोलीच्या आमच्या बायांना आणि आम्हाला साक्षात्कार झाला की अल्कोहोल ऑल्सो किल्स अँड सो अल्कोहोल मस्ट बी स्टॉप्ड. तर त्यामुळे गडचिरोलीमधलं आपण इथपर्यंत आलो की 2015-16 मध्ये दारूबंदी असूनही आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुगंधित तंबाखू बंदी आहे, गुटखा बंदी, खर्रा बंदी आहे, तरी देखील दारू तंबाखूचं प्रमाण इतकं आहे. मग निव्वळ बंदी पुरेशी नाही. आता इथे थोडंसं मात्र एक स्पष्टीकरण करून देतो. निव्वळ बंदी पुरेशी नाही हे माझं वाक्य अतिशय काळजीपूर्वक निवडलेलं आहे, सहजने बोलून नाही गेलेलो. याच्यात 2 शब्द महत्वाचे आहे की निव्वळ आणि पुरेशी. दारूबंदी ही दारूमुक्तीसाठी, व्यसनमुक्तीसाठी आवश्यक प्री रिक्विजिट आहे. दारू जर मोकाट सुरू असेल आणि मग तुम्ही व्यसनमुक्तीचे स्वप्न बघत असाल तर तुम्ही भोळे आहात. म्हणून दारूबंदी तर आवश्यकच आहे. सप्लाय कमी झालाच पाहिजे. सप्लाय जर प्रचंड प्रमाणात सुरू असेल तर व्यसनी पदार्थाची डिमांड कधीच कमी होत नाही. आणि म्हणून दारूबंदी तर आवश्यक आहे, पण निव्वळ दारूबंदी अपुरी ठरते. दारू कमी तर होते पण पूर्णपणे कमी होत नाही. आणि म्हणून जेव्हा इतक्या 30 वर्षाच्या अनुभवानंतर 2016 मध्ये मी एक असा हायपोथेसिस मांडला की आपल्याला जर हे व्यसनी पदार्थ कमी करायचे असतील, दारू आणि तंबाखू, 373 कोटी आणि याच्या आरोग्याचे विविध दुष्परिणाम आहेत, ते तर ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज सांगताय आपल्याला. हे जर सगळे कमी करायचे असतील तर दारूबंदी, तंबाखू बंदी, गुटखा बंदी तर हवीच हवी. त्याशिवाय तुम्ही प्रचार करण्यात काहीच अर्थ नाही. पण निव्वळ बंदी पुरेशी नाही, मुक्तीकडे जायचं. आणि मुक्तीकडे जायचं असेल तर 4 कलमी कार्यक्रम हवा. इथल्या खेड्यात समजवायला मी असं रूपक वापरतो की आपली बाज असते, बाजेला किती पाय असतात? 4 पाय असतात. एक पाय तुटला तर काय होते? बाज पडते. म्हणून आपण बाजेला 4 पाय करतो. तसं आपल्या दारूमुक्ती, तंबाखू मुक्तीला 4 पाय असतात. 4 पाय कोणते? पहिला पाय की व्यापक जनजागृती पाहिजे. लोकांना पटलंच नाही, समजलंच नाही तर ते सोडणार कशाला? म्हणून व्यापक जनजागृती हा त्यातला पहिला पाय. दुसरा पाय असा की सरकारने बंदी केलीच पाहिजे. सरकार जर बंदी करणार नाही आणि लायसन्स देईल आणि विक्री प्रमोट करेल आणि सरकारला जर दारूच्या कराचं व्यसन लागेल तर दारूबंदी होणार कशी? म्हणून सरकारी दारूबंदी पाहिजे, तंबाखू बंदी पाहिजेच पाहिजे. तिची अंमलबजावणी चांगली झाली पाहिजे. नंबर 3 की जे दारूचे व्यसनी आहेत ते बंदीला जुमानत नाहीत. ऍडिक्शन अशा प्रकारचा रोग आहे की जो मेंदूचा रोग आहे, मनाचा रोग आहे. त्यामुळे तो व्यसनी दारू शोधणारच, व्यसनी तंबाखू शोधणारच. तर ज्यांना व्यसन आहे त्यांना व्यसन मुक्तीचा उपचार मिळाला पाहिजे. आणि चौथं पाय असा या 4 पायांचा की सरकारने बंदी केली पण पोलीस कधी भ्रष्ट होतात आणि पोलीस काही 24 तास प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कुटुंबावर पहारा देणार आहेत? अशक्यच आहे. हे काम गावाचं आहे. गावाची सामूहिक एकी करून गावकऱ्यांनी ठरवलं पाहिजे की आम्हाला हे पदार्थ हद्दपार करायचे आहे, मुक्ती पाहिजे आम्हाला या पदार्थांपासून.
म्हणून गावाची सामूहिक शक्ती. तर असे 4 कलमी एक कार्यक्रम मी आखला. शासकीय दारूबंदीची अधिक चांगली अंमलबजावणी, व्यापक जनजागृती, गावाची एकी आणि सामूहिक निर्णय आणि तो लागू करणे, आणि चौथं म्हणजे व्यसनीला व्यसनमुक्तीचा उपचार. हे 4 मिळून जर केले तर दारू आणि तंबाखू जास्त अधिक प्रमाणात कमी करता येईल. आणि या अप्रोचला आम्ही नाव दिलं मुक्तिपथ. मुक्तीचा रस्ता, मुक्तिपथ. सर्वत्र काय झालंय की दारू कमी करण्याचे किंवा तंबाखू कमी करण्याचे जे उपाय आहेत ते असे एकटे एकटे चालतात. कोणी फक्त एखादा डॉक्टर, एखादा सायकियाट्रिस्ट निव्वळ तंबाखू सोडण्याचेच उपचार करतो एका रोग्याला. अरे पण गल्ली गल्लीवरती, रस्त्या रस्त्यावरती, पाणठेल्यावरती तंबाखू मिळते, तो माणूस कसा काय स्वतःला नियंत्रण करणार? उल्लेख थोडा दुर्दैवी आहे, पण इथे आर पाटील जे होते आपले मंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री महाराष्ट्राचे, अतिशय सज्जन माणूस. राजकारणी लोकांमध्ये कमी जे सच्छील आणि सज्जन नेते आपल्याला सापडतात त्यांच्यापैकी एक आर पाटील. ते अनेक वर्ष गडचिरोलीचे पालकमंत्री होते, त्यामुळे पुष्कळदा भेट व्हायची. ते होते महाराष्ट्राचे गृहमंत्री, आणि आता काय राजकीय पक्षाचा मला उल्लेख नाही करायचा, पण ते ज्या पक्षात होते तो साखर कारखान्यांचा पक्ष, त्यामुळे दारूच्या नीतीच्या बाबतीत तो पक्ष बराच दारू नीतीच्या फेवरमध्ये होता. आर पाटील मात्र आमच्या दारूबंदीच्या मागणीचं समर्थन करायचे. मी त्यांना एकदा विचारलं की आबा हे कसं काय, तुमचा पक्ष तर काही या विचाराचा नाही, पण त्या पक्षाचे तुम्ही पक्षाध्यक्षही होते, राज्याचे मुख्यमंत्री, तसं असूनही तुम्ही तुमच्या पक्षाच्याच नीती विरुद्ध कसं काय बोलता आणि आम्हाला समर्थन करता? आबा मला म्हणाले की डॉक्टर साहेब, माझ्या वडिलांना दारूचे व्यसन होतं आणि दारूच्या व्यसनी माणसामुळे कुटुंबाला काय हाल भोगावे लागतात माझ्या आईने आणि आम्ही मुलांनी भोगलेलं आहे. त्यामुळे पक्ष काहीही म्हणू द्या, दारूबंदी झाली पाहिजे अशा मताचा मी आहे. ह्याच आबा पाटलांना दुर्दैवाने गुटख्याचं व्यसन लागलं आणि मला माहित आहे माझे एक मित्र सायकियाट्रिस्टनेच त्यांना तंबाखू सोडण्यासाठी उपचार केला. काही दिवसांनी एकदा मी आबांना भेटायला गेलो होतो, मंत्रालयात होते ते, तिथे भेटायला गेलो, गप्पा झाल्या आमच्या. 15-20 मिनिटं गप्पा झाल्यानंतर आबा असे अस्वस्थ झाले आणि चुळबुळ करायला लागले. म्हटलं काय झालं आबा? माझ्याकडे त्याने अपराधी भावनेने पाहिलं, आपल्या टेबलचा ड्रॉवर उघडला आणि त्याच्यातनं माव्याची पुडी खाल्ली, पुडी काढली आणि तो मावा तोंडात टाकला आणि मला म्हणाले काय करू डॉक्टर साहेब, सुटतच नाही. महाराष्ट्राचा गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, अतिशय सज्जन विवेकी नेता, दारूबंदीला समर्थन करणारा, पण त्याला देखील या निकोटीनच्या विळख्याने पकडलं आणि जेव्हा सगळीकडे मिळतं आहे आणि कोणीही सहकारी घेऊन आणून देतात. आबा पाटलांचा बळी त्याच्यामुळेच गेला. तर माणूस ऍडिक्टिव्ह सबस्टन्सचं हे दुर्दैवाने स्वरूपच, ऍडिक्शनचं स्वरूपच असं आहे की तो तुमच्या मेंदूवरतीच अटॅक करतो. माणूस निर्णय घेतो म्हणजे काय करतो? मेंदू निर्णय घेतो, पण मेंदूवरती ज्याने कब्जा केला त्या पदार्थाच्या बाबतीत मेंदू निर्णय कसा घेणार? मेंदू त्याचा गुलाम होऊन गेला. त्यामुळे ऍडिक्शनच्या बाबतीत स्वतः निर्णय, स्वयं निर्णय करणं हे थोडे काल्पनिक मनोराज्य आहे. सेल्फ विल doesn't operate in case of addiction because the will itself is corrupted by the addictive substance. त्यामुळे इच्छा स्वातंत्र्य वगैरे वगैरे जे म्हणतात ते दारू पिण्याच्या पहिला प्याला पेईपर्यंत तुम्हाला इच्छा स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण एकदा तुम्ही दारूचा पहिला प्याला प्यालात किंवा तंबाखूचा निकोटीनचा पहिला डोस घेतला की आता याच्यानंतर तुमची इच्छेचं स्वातंत्र्य राहिलंच नाही, व्यक्ती स्वातंत्र्य राहिलंच नाही. तुमच्या इच्छेचाच ताबा त्या पदार्थाने घेतला. आता ती दारू तुम्हाला डिक्टेट करते. आता फक्त दारू स्वातंत्र्य आहे म्हणजे काय? दारूला स्वातंत्र्य आहे की तुम्हाला नाचवायचं. म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य, इच्छा स्वातंत्र्य हे ऍडिक्टिव्ह सबस्टन्सच्या बाबतीत लागू नाही पडत.
कारण ते व्यक्ती स्वातंत्र्य, इच्छा स्वातंत्र्य जिथे निर्माण व्हायचं ते सेंटरच मुळी, मेंदूच मुळी हा पदार्थ कब्जामध्ये घेतो. आता मेंदू त्या पदार्थाचा गुलाम झाल्यानंतर तुम्ही स्वतंत्र मेंदू कुठून आणणार आहात? तुम्हाला दुसरा मेंदू नाही आहे. आणि म्हणून एक उपाय पुरत नाही. समाजातली मागणीही कमी व्हायला पाहिजे आणि सप्लायही कमी व्हायला पाहिजे. तुम्ही व्यसनमुक्तीचे उपचार करत राहिले किंवा दारूबंदीचा प्रचार करत राहिले आणि सरकार इथे पूर आणतोय दारूचा, तर कधीच दारूबंदी यशस्वी होणार नाही. म्हणून असा 4 कलमी कार्यक्रम असावा असं मी प्रपोज केलं. सुदैवाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ते पटलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे मी घेऊन गेलो की हे बघा, हे जिल्ह्याचं गणित, 373 कोटी लोक दारू तंबाखूवर खर्च करतात आहेत, याच्या आरोग्यावर हे दुष्परिणाम आहेत, आदिवासींवरती असे दुष्परिणाम आहेत, आणि तुमचीच आदिवासी नीती आहे, मध्य नीती आहे की दारू असायला नको, पण तरी हे घडतंय. तर हा उपाय मी तुम्हाला सुचवतो. देवेंद्र फडणवीसच्या घरामध्ये, स्वतःच त्यांच्या घरामध्ये कॅन्सरचे मृत्यू झालेले आहेत. आबा पाटलांचं मी म्हणालो, देवेंद्र फडणवीसांना देखील कॅन्सर या प्रश्नाविषयी विलक्षण तळमळ आहे. हे सगळे मी उल्लेख करतोय, राजकारणाशी काही संबंध नाही, व्यक्ती म्हणून मी या माणसाचा उल्लेख करतोय. देवेंद्र फडणवीसांना मनापासून तो प्रश्न भिडला आणि त्यांनी माझी कल्पना स्वीकार केली. मी त्यांच्यासमोर एक प्लॅन ठेवला की गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा सगळ्यात पहिले आपण प्रयोग करू. इथे दारूबंदी अनायासे आहेच आहे, तंबाखू बंदी तर तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रातच लागू केलेली आहे. विशेषतः शरद पवारांना जेव्हा तोंडाचा कॅन्सर झाला तेव्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुगंधित तंबाखू बंदी आहे, योग्यच आहे ती. त्यामुळे तुम्हाला कोणतीच नवी बंदी करावी लागत नाही, तुमचा कोणताच कर बुडत नाही. तुम्ही बंदी करून कर तर सोडलाच आहे, पण त्याची नीट अंमलबजावणी कराल तर फायदे मिळतील. अंमलबजावणी कशी करायची, तर हा 4 कलमी कार्यक्रम, तोही त्यांना पटला, त्यांनी तो स्वीकारला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक राज्य पातळीचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला. मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष, 6 मंत्री त्याचे सदस्य, 6 सचिव त्याचे सदस्य आणि मी त्याचा ऍडवायझर. आणि त्याच्या अंतर्गत पहिला प्रयोग आम्ही गडचिरोली जिल्ह्यात घेतला, कारण गडचिरोली जिल्ह्यामध्ये आंदोलनाचा इतिहास होता, सर्च ऑर्गनायझेशन होतं आणि आम्ही स्वतःच इथे होतो, त्यामुळे पहिला प्रयोग इथेच करायचा ठरवला. आणि 2016 पासून हा मुक्तिपथ प्रयोग गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. 4 कलमी मी तुम्हाला अगोदर सांगितलं, त्याची 4 कलम कोणती. व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली, 1300 गावांमध्ये कार्यक्रम करण्यात आले, व्हिडिओ फिल्म बनवण्यात आला. यमराजाचा फास नावाची एक नवी फिल्म बनवली, तंबाखूमुळे, खर्ऱ्यामुळे कसा यमराज. तर अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांच्या द्वारे कीर्तन आहे, पोस्टर्स आहेत, गावात सभा आहेत, पॉवर पॉइंट आहेत, व्हिडिओ फिल्म आहेत, याचा परिणाम. आणि बघा, ट्रॅडिशनल समाजामध्ये आदिवासी असो की गैरआदिवासी हो, धर्म आणि संस्कृती याची बाब लोकांना लवकर अपील करते. म्हणून इथे जेवढ्या काही धार्मिक यात्रा होतात त्यातल्या सगळ्या प्रमुख यात्रा, आम्ही यात्रा प्रमुख जे मंडळी होती मंदिराची त्यांच्यासोबत बोलून, आणि सुदैवाने त्यांनी ते स्वीकारला आमचा प्रस्ताव, बहुतेक मेजर यात्रा आम्ही इथल्या दारू आणि तंबाखू मुक्त करून टाकल्या. मार्कंड्याची यात्रा, चपराळ्याची यात्रा, या मोठ्या मोठ्या यात्रा आहेत, 5-5 लाख लोक त्याला येतात, त्या सगळ्या दारूमुक्त आणि तंबाखू मुक्त करण्यात आल्या. आणि मग जेव्हा अशा मंदिरातनं किंवा अशा यात्रेतनं संदेश जातो की दारू आणि तंबाखू घातक आहे, तर तो गावागावामध्ये संदेश पोहोचतो. व्यापक जनजागृती, शाळांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले, लहान मुलांना तंबाखू आणि दारूची विविध खेळ करून त्यांना त्याचे दुष्परिणाम कसे आहेत, तर व्यापक जनजागृती. सरकारची जी बंदी आहे ती पोलीस विभाग आणि कलेक्टर यांच्या सहकार्याने त्याची अधिक चांगली अंमलबजावणी, ती 100% झाली अशी जरी दावा आम्ही नाही करू शकू, तरी पूर्वीपेक्षा पुष्कळच बरी झाली. इथले एसपी मला म्हणाले की डॉक्टर साहेब, पण माझे पोलीसच व्यसनी आहेत, काय करू, कसं काय त्यांच्या मार्फत दारूबंदी करू. तर पहिले तर पोलिसांनाच उपचार करण्यासाठी आम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्येच व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं, आणि त्याचं श्रेय पोलीस विभागाला दिलं पाहिजे. महाराष्ट्रातला गडचिरोली जिल्हा हा त्यावेळेचा एकमेव जिल्हा की जिथे
पोलिसांनी स्वतःच्या पोलीस विभागाने व्यसनमुक्ती उपचार केंद्र स्वतःसाठी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलं. गावागावातल्या बायांनी पोलिसांना जाऊन राखी बांधली. 230 गावातल्या बायांनी जाऊन पोलीस ठाण्यातल्या पोलिसांना राखी बांधली की राखी रक्षाबंधनाची आम्हाला एकच ओवाळणी पाहिजे, आमच्या पुरुषांचं दारूपासून रक्षण करा. आता बघा, पुरुष असला तरी तो माणूस, पोलीस असला तो माणूस असतो आणि तो कुठून तरी मराठवाड्यातनं, कोल्हापूर सोलापुरातनं की दूरच्या जिल्ह्यातनं, धुळ्यातनं तो पोलीस येतो. एकटा बिचारा पुरुष असतो, नक्षलवादग्रस्त एरिया आहे, जंगलात कुठेतरी ठाण्यात राहतो, जीवाला धोका त्याच्या, कुटुंबीय मंडळी नाही, आणि त्याच्यामुळे तो पोलीस देखील भावनिक दृष्ट्या अतिशय तहानलेला असतो प्रेमाचा. आणि जेव्हा या अशा गावातल्या बाया ज्यांना तो ओळखतही नाही, त्या येतात आणि हाताला राखी बांधतात आणि म्हणतात, भाऊराया दारूपासून रक्षण दे, त्यातल्या अनेक पुरुष पोलीस प्रेरित होतात की ठीक आहे, बाकी तर मी बघून घेईन, पण बहिणीने राखी बांधली आहे आणि तिने मागणी मला ओवाळणी ही मागितली आहे. तर पोलीस विभागाचं पुष्कळ चांगलं त्याच्यामध्ये सहकार्य मिळायला लागलं. जिल्हा प्रशासनाचं सहकार्य मिळालं. कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे दारू तंबाखू कमी करण्यासाठी. गावागावामध्ये उपचार, ज्यांना व्यसन आहे त्यांच्या उपचारासाठी अगोदरच मी सांगितलं की गावाची व्यसनमुक्ती, आम्ही 9 तालुक्यांमध्ये व्यसनमुक्ती उपचार केंद्र सुरू केले आणि गावागावामध्ये 200 गावांमध्ये आजपर्यंत उपचार शिबिर झाले आहेत व्यसनीच्या उपचारांचे. आणि आता सगळ्यात महत्वाचा याचा भाग मात्र हा की गावाने एकत्र मिळून प्रस्ताव करणे आणि आपल्या गावातली दारू बंद करणे. 1100 गावांमध्ये दारू तंबाखू मुक्तीसाठी मुक्तिपथ संघटना बनलेल्या आहेत. 900 गावांनी प्रस्ताव पारित केले की आमच्या गावातनं दारू बंद, आणि त्यातल्या 700 गावांनी ते अक्षरशः अंमलात आणलेले. गावागावामध्ये स्त्रियांनी अहिंसक कृती केली. आम्ही कृती अहिंसकच करतो कारण ते फार आवश्यक आहे. कृती हिंसक झाली तर सगळं आंदोलन बदनाम होईल. तर अहिंसक कृती करून बायांनी बेकारीशी दारू पकडली, पोलिसांच्या ताब्यात दिली किंवा ती नष्ट केली, पण गावामध्ये दारू विकली जाणार नाही. बाया डोळ्यामध्ये तेल घालून पहारा देतात. मुरुमगाव नावाचं इथल्या अगदी बस्तरच्या बॉर्डर, छत्तीसगडच्या बॉर्डरवरचं महाराष्ट्राचं जवळपास शेवटचं मुख्य गाव आहे. मुरुमगावच्या बायांनी तिकडून छत्तीसगड मधनं एक ट्रक भरून दारू येत होती, ती पकडली. 6000 बाटल्या त्यांनी दारूच्या पकडल्या. आणि ते दारूचे विकणारे जीप मधनं पळून जात होते. तर बाया बघा किती हुशार, म्हणजे विश्वास बसणार नाही की हे आदिवासी गाव, तिथल्या बायांनी पटकन मोबाईल फोन काढला आणि व्हिडिओ शूटिंग करून घेतलं की हा जीप मध्ये पड, त्याचा गाडीचा नंबर त्यांनी व्हिडिओ शूट मला दाखवला की साहेब हा बघा नंबर, आणि पोलीस त्याच्यावरनं त्या गाडीला ट्रेस करू शकले. तर 100 गावांमध्ये मुख्यतः बायांच्या सामूहिक पराक्रमामुळे गावातली दारू बंद आहे. 300 गावातली तंबाखू विक्री बंद आहे. हे इतकं व्यापक झालं आणि गाव इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग आणि सहकार्य आहे याच्यामध्ये की 2019 मध्ये निवडणूक आली तेव्हा आम्ही असं जाहीर केलं की निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवार जे आहेत ते आदल्या दिवशी दारू पाजतात आणि मत विकत घेतात. तर आमची दारूबंदी त्याच्यामुळे तुटते आणि लोकशाही फेल होते. दारूच्या नशेमध्ये दिलेल्या मताला काही किंमतच नाहीये. म्हणून यावेळेची निवडणूक दारूमुक्त निवडणूक. 324 गावातल्या लोकांनी प्रस्ताव पारित केला, उमेदवार आम्हाला दारू पाजेल त्याला आम्ही मतच नाही देणार. आणि उमेदवाराने दारूबंदीला समर्थन करू हे जाहीर करावं तरच आम्ही मत देऊ. इतके प्रमुख उमेदवार होते. सर्व प्रमुख उमेदवारांनी लिखित वचन दिलं की आम्ही निवडणुकीत दारू वापरणार नाही, दारू पाजणार नाही. आणि दुसरं, आम्ही निवडून आलो तरी आणि नाही निवडून आलो पडलो तरी आम्ही दारूबंदीचं समर्थन करू. लिखितही घेतलं आम्ही त्यांच्याकडनं आणि व्हिडिओ शूट करून घेतलं आणि ते युट्यूबवर टाकलं.
महाराष्ट्रात कुठे असं झालेलं तुम्ही ऐकलंय? आणि आमच्या गडचिरोलीच्या आदिवासीला तुम्ही आदिवासी म्हणता, मागासलेलं म्हणता. अरे राजकीय दृष्ट्या तर किती पुढारलेपणाचं लक्षण आहे की तो राजकीय नेत्याला अकाउंटेबिलिटी मागून राहिला, वचन मागून राहिला, अकाउंटेबिलिटी मागून राहिला. आणि ही इतकी व्यापक लोकशक्ती होती. नाहीतर राजकीय उमेदवारांनी वचन दिलं कशाला असतं, पण त्यांना निवडून यायचं आहे. निवडून यायचं तर लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणतात आहेत तर ते ऐकलं पाहिजे म्हणून त्यांनी वचन दिलं. लोक इथली निवडणूक ही दारूमुक्त झाली. तर या मुक्तिपथचे काय परिणाम झाले? जसं मी म्हणालो तुम्हाला की दरवर्षी आम्ही सर्व्हे करतो. 2015-16 मध्ये सर्व्हे केले होते, त्याच्यानंतर दरवर्षी करतो. अतिशय शास्त्रीय पद्धतीने आम्ही जिल्ह्याचा रॅन्डम सॅम्पल सर्व्हे करतो विद्यापीठाच्या सहकार्याने. तर परिणाम असा बघा, आता शेवटच्या सर्व्हेमध्ये असं दिसलं की पूर्वीची दारूबंदी होतीच, त्यामुळे दारू पिण्याचं प्रमाण कमी होतं आणि आता हे मुक्तिपथमुळे ते अजून कमी झालं. गेल्या 12 महिन्यात तुम्ही एकदा तरी दारू प्याले का? 30% पुरुष म्हणाले की हो. तुम्हाला मी अगोदर सांगितलं की मुक्तिपथ सुरू होण्यापूर्वी 40% होतं, 41% होतं. भारतातलं प्रमाण किती आहे? भारतातलं प्रमाण 51% आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची आकडेवारी आहे की भारतामधले 51% पुरुष गेल्या 12 महिन्यात केव्हा ना केव्हा तरी दारू प्याले होते. आणि पण आदिवासींमध्ये तर हे प्रमाण 60% आहे. तर जर आपल्याला करायची असेल की गडचिरोलीची दारूबंदी आणि मग हे मुक्तिपथ यामुळे पुरुषांमधलं दारू पिण्याचं प्रमाण किती झालं, तर आदिवासींमध्ये 60% होतं आणि भारताची सरासरी 51% आहे, ते प्रमाण 30%वर आलं. आणि बघा, कोणतीही बंदी किंवा सामाजिक सुधारणेचा कार्यक्रम कधीही 100% यशस्वी नसतो. टप्प्याटप्प्याने आणि टक्क्याटक्क्याने पुढे जातो. भारतातली गरिबी, मी जेव्हा कॉलेजमधला विद्यार्थी होतो, राम मनोहर लोहियांनी पार्लमेंटमध्ये अभ्यास मांडला होता, त्यावेळीची आकडेवारी त्यांची 60 ते 70% भारतीय गरीब आहेत. आणि आता 20% भारतीय आता गरीब आहेत असं नवी आकडेवारी म्हणते. 60-70% 20% हे करायला 50 वर्ष लागली. दरवर्षी 1%, 2%, 1%, 2% कमी होत 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 सामाजिक प्रश्न असेच सुटत असतात. तर 51 किंवा 60% 30% दारू पिण्याचं प्रमाण आलं, हे पहिलं यश. दारूवर खर्च किती? आता तुलना कशाची करायची, तर मी तुम्हाला महाराष्ट्राची एक तुलना सांगतो. महाराष्ट्रामध्ये आताच्या गणिताचं पूर्ण विस्तारात मी जात नाही सध्या, पण महाराष्ट्रामध्ये सरासरी पर कॅपिटा कन्झम्पशन, हे पर पुरुष नाही बरं का, पर कॅपिटा. महाराष्ट्राची 12 कोटी लोकसंख्या आहे. महाराष्ट्रामध्ये अधिकृतरित्या म्हणजे सरकारी लायसन्स दारू ही 60,000 कोटी रुपयाची दरवर्षी खपते. म्हणजे सरासरी 5 ते 6,000 रुपये प्रति व्यक्ती प्रतिवर्ष महाराष्ट्रामध्ये दारू प्यायली जाते. ही झाली अधिकृत लायसन्स दारू. बेकायदेशीर दारू अजून वेगळीच, त्याचा हिशोब नाही. मग त्या हिशोबाने गडचिरोली मधल्या 12 कोटी लोकसंख्येने 600 कोटी रुपये दारू प्यायला पाहिजे पर कॅपिटल. जर आपण 5,000 रुपये दारूवर खर्च होतो महाराष्ट्राचा सरासरी, इथे जर दारूबंदी नसती, मुक्तिपथ नसतं, आदिवासींनी प्रयत्न नसते केले दारूमुक्तीसाठी, तर काय झालं असतं? तर इथे 600 कोटी रुपयाची दारू वर्षाला खपली असती. 2020च्या जानेवारी फेब्रुवारीत आम्ही जो सर्व्हे केला, डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्व्हे, त्यामध्ये असं दिसतं की जिल्ह्यामध्ये आता 64 कोटी रुपयाची दारू शिल्लक आहे. 600 कोटीच्या ऐवजी 64 कोटी. म्हणजे दारूबंदी, दारूमुक्ती आंदोलन, मुक्तिपथ, स्त्रियांची सामूहिक शक्ती, गावाचा सामूहिक निर्णय, हे सगळे जेव्हा एकत्र येतात, किती परिवर्तन घडू शकतं? तर 50 ते 60% पिणाऱ्यांचं प्रमाण पुरुषांचं 30%वर येतं. 600 कोटी रुपये वर्षाला दारू खर्च व्हायच्या ऐवजी ते 64 कोटीवर येतं. 64 कोटी आम्हाला नको आहे. अरे पण ती दारूबंदी नसती तर 600 कोटी झाला असता की खर्च, तर 89% कमी झाला. आणि त्याशिवाय
गडचिरोलीमध्ये या दारू तंबाखू बंदीचे जे काही मुक्तीचे प्रयत्न झाले त्याच्यामुळे स्त्री शक्ती जागृत झाली, आदिवासी संघटित आणि जागृत झाले. आदिवासीचं ग्राम स्वराज्य म्हणजे आदिवासी गावांनी मिळून आपला निर्णय घ्यावा. कायदा तर आहे तसा, भारत सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा पेसा नावाचा कायदा आहे, पंचायत एक्सटेन्शन फॉर शेड्युल्ड एरिया. आदिवासी गावांसाठी पंचायत नीती. ती नीती काय म्हणते की आदिवासी गाव, आदिवासी ग्रामपंचायत नाही बरं का, कारण एका ग्रामपंचायतीमध्ये 10-15 आदिवासी गाव किंवा टोले येतात, पाडे येतात. एक एक आदिवासी गाव छोटं असतं 50 घरांचं. प्रत्येकाला त्याने गाव म्हटलंय आणि प्रत्येकाला गाव म्हणून स्वतंत्र कॉन्स्टिट्यूशनल एक्झिस्टन्स त्यांचं स्वीकारलेलं आहे, घटनात्मकरित्या त्याला स्वीकारलेलं आहे. आणि त्या प्रत्येक गावाचे सर्व ऍडल्ट मिळून त्या गावाची ग्रामसभा बनते. आदिवासी भागातल्या ग्रामसभांना, ग्रामपंचायत नाही, मी मुद्दाम स्पष्टता करतोय, नाही तर आपल्याला सरसकट सबकुच एकच वाटतं. Addiction has changed. ग्रामपंचायत तर तुम्ही निवडून देता, निवडलेली माणसं करप्ट होतात. इथला माझा अनुभव असा आहे की एखादा माणूस सरपंच झाला, तरुण पुरुष, की 6 महिन्याच्या आतमध्ये व्यापारी, कॉन्ट्रॅक्टर, सरकारी कर्मचारी त्याला दारू पाजून पहिले त्याला करतात. तो सरपंच व्यसनी झाला की मग तर काय, 2 बाटल्या दिल्या की तो सही करतो. तर निवडून आलेले प्रतिनिधी करप्ट होतात, होऊ शकतात. ग्रामसभा ही गावातल्या सर्व आदिवासी स्त्री पुरुषांची मिळून बनलेली ग्रामसभा आहे. तिला करप्ट कसं करणार तुम्ही? त्यांना आपलं हित समजतं, बाईला नको आहे दारू, आणि ग्रामसभेला अधिकार असल्यामुळे त्या बाईला अधिकार आहे. त्यामुळे ग्रामसभा जर निर्णय करते, आणि पेसा ऍक्ट मध्ये हे एक्सप्लिसिटली नोंदवलेलं आहे की आदिवासी गावातल्या ग्रामसभेला आपल्या गावातले काय काय अधिकार आहेत. त्यामध्ये एक अधिकार आहे की गावामध्ये दारू आणि जितके मादक पदार्थ आहेत त्यांचं नियंत्रण करण्याचा अधिकार त्या ग्रामसभेला आहे. त्यामुळे आमच्या आदिवासी गावातली जेव्हा ग्रामसभा, आणि या जिल्ह्यातल्या 1500 पैकी 1100 गावं आदिवासी आहेत, ती जेव्हा निर्णय घेते तेव्हा तिला घटनादत्त अधिकार आहे की ती त्याचं नियंत्रण करू शकते, आणि त्याने ते करून टाकले. त्यामुळे या मुक्तिपथ मधनं दारू आणि तंबाखू मुक्तीमधनं नुसतीच दारू तंबाखू कमी नाही झाली, त्याच्यावरचा खर्चही कमी झाला, त्याचे आरोग्याचे जे काही सुपरिणाम झाले तर ते लांब पल्ल्याचे आहेत, पण स्त्रिया सुरक्षित झाल्या, स्त्रिया सबल झाल्या, सामूहिकरित्या सबल झाल्या, आदिवासी ग्रामस्वराज्य सबल झालं, निवडणुका दारूमुक्त झाल्या, त्यामुळे लोकशाही जास्त बळकट झाली. या पूर्ण कार्यक्रमाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी 1.5 वर्षापूर्वी घेतला, आणि हा अतिशय चांगला प्रभावी पद्धत सापडली आहे असं ते म्हणाले. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या टास्क फोर्स निर्णय घेतला की हे गडचिरोली मॉडेल आता इतर चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यामध्ये, या 2 जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे, त्यामुळे आता गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा 3 जिल्ह्यामध्ये सध्या महाराष्ट्रात दारूबंदी आहे. पण ही दारूबंदी यशस्वी करायची कशी आम्हाला सापडत नव्हतं. आता हे मुक्तिपथ गडचिरोली मॉडेल सापडलेलं आहे, त्याच्याने सिद्ध केलं आहे, म्हणून हे 3 जिल्ह्यांना लागू करायचं. हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, आणि त्यानंतर निवडणुका आल्या. आणि जरी गडचिरोलीची निवडणूक दारूमुक्त झाली, लोकांनी दाखवून दिलं, पण नवे नेते निवडून आले. आता मुख्यमंत्री मुंबईचे, त्यांना गडचिरोली तेवढं काही त्यांच्या कानी पडत नाही, आणि इथले आमचे चंद्रपूरचे एक स्थानिक आमदार आहेत, ते आता मंत्री आहेत, ते निवडून आल्यापासून 2019 पासून एक कलमीच कार्यक्रम घेऊन बसलेले आहेत की चंद्रपूर आणि गडचिरोली मधली दारूबंदी उठवायची. त्यांचा त्याच्या मागचा कार्यक्रम काय असेल याची तुम्हालाच कल्पना करावी लागेल, पण अंदाज असा करता येतो की जर गडचिरोली, चंद्रपूर दोन्ही जिल्ह्याची दारूबंदी उठवली तर 1800 कोटी दारू वर्ष, 1800 कोटी रुपयाचा व्यापार सुरू करण्याचे फायदे कोणाकोणाला मिळू शकतात तुम्ही कल्पना करा. त्यामुळे हे फायदे कसे वाटले जातील शक्य आहे याची काही ते आपसामध्ये काही समजूत निर्माण झाली असेल, पण म्हणून त्यांनी मागणी केली आहे, आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने
गडचिरोली चंद्रपूरची दारूबंदी उठवावी का याचा विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करावी आणि आम्ही करणार आहोत अशी घोषणा त्यांनी केली. जे गडचिरोली मॉडेल इतकं यशस्वी की ते 3 जिल्ह्यांना लागू करा असं मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचं टास्क फोर्स म्हणतं. नवे आमदार नवे मंत्री मात्र त्यालाच लावतात, म्हणतात की गडचिरोलीची दारूबंदी चंद्रपूरची दारूबंदी उठवायची. त्यासाठी त्यांनी समीक्षा समिती नावाचं एक नाटक केलं. त्याच्या विस्तारात मी जात नाही. त्यांचा हा तर्क आहे. तर्क हा देतात की दारूबंदी असूनही गावोगावी बेकायदेशीर दारू पसरलेली आहे. विषारी दारूमुळे खूप हजारो माणसं मरतात आहेत, गुन्हे वाढलेले आहेत. म्हणजे असं काही झालेलं नाही, खोट आहे. मी तुम्हाला आता सगळी आकडेवारी वर्णन सांगितलं. आणि तरी काही प्रमाणात बेकायदेशीर दारूबंदी आहे, पण इतरच्या तुलनेत तर पुष्कळच कमी आहे. पण जर समजा असं असेल, क्षणभर तर्कासाठी म्हणून असं जर स्वीकारू, तर मी या मंत्री महोदयांना प्रश्न विचारलाय की मंत्री महोदय, तुम्हाला लक्षात येत आहे का, तुम्ही जेव्हा हे सगळं वर्णन करता की दारूबंदी अशी अशी फेल झाली आणि असे असे दुष्परिणाम झाले आणि गुन्हेगार वाढले आणि की वगैरे वगैरे वगैरे, पण दारूबंदी हा सरकारी कार्यक्रम आहे, हा सरकारी कायदा आहे. सरकारी कायदा अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमचीच आहे. तुम्हीच मंत्री आहात, तुम्हीच पालकमंत्री आहात. तुम्ही स्वतःच आपण फेल कसे झालो याची वर्णनं सांगतात. दारूबंदी फेल की मंत्री फेल असा प्रश्नच मी उपस्थित केला. आणि मग दारूबंदी फेल नाही, मंत्री फेल, कोणाला हटवायला पाहिजे? थोडं राजकीय दृष्ट्या तीक्ष्ण वाटेल हे, पण जेव्हा राजकीय धोका निर्माण होतो दारूबंदीला आणि आदिवासीला, तेव्हा तुम्हाला राजकीय भूमिका घ्यावी लागते. म्हणून इथे दारूबंदी गडचिरोलीची उठवणार म्हटल्याबरोबर इथे खळबळ माचली आहे. मला आश्चर्य वाटेल की गेल्या 30 दिवसामध्ये इथल्या 730 गावांनी निवेदन गोळा करून, सह्या गोळा करून 730 गावांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं आहे की दारूबंदी इथली यशस्वी आहे, ती आम्हाला पाहिजे, ती कायम ठेवा, समिती रद्द करा आणि दारूबंदी मजबूत करा. मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या लोकांची इच्छा प्रगट होते. आदिवासी ग्रामसभा महासंघ म्हणजे अनेक आदिवासी ग्रामसभा एका तालुक्यातल्या सगळ्या मिळून एक महासंघ असतो. तर 4 महासंघांनी, आदिवासी ग्रामसभा महासंघांनी प्रस्ताव आपल्या आपल्या परिषदा घेऊन प्रस्ताव केलेले आहेत की नाही नाही, दारूबंदी तर पाहिजेच पाहिजे, आदिवासीच्या हिताची, त्यामुळे दारू कमी झाली आहे, आम्हाला दारू नको, आम्हाला दारूबंदी पाहिजे. आम्ही असं व्यापक अपील पाठवलं 15 दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या अनेक प्रमुख विचारक मंडळींना. महाराष्ट्रातल्या अनेक प्रमुख व्यक्तींनी, साहित्यिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, विचारवंतांनी गडचिरोलीच्या दारूबंदीचं समर्थन केलंय की ही हितात आहे, आदिवासीच्या हितात आहे आणि म्हणून ही ठेवली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्री, राज्यपालांना तसं अपील केलेलं आहे. तर आता आम्ही दारू मुक्तीसाठी प्रयत्न करत होतो, पण आम्ही एक बॅकफूटवर आलो आहोत. कारण नवा राजकीय अजेंडा, नवा राजकीय कार्यक्रम असा आहे की इथे दारू सुरू करून 1800 कोटी रुपयाचा वर्षाला नवा व्यापार सुरू करायचा, त्याच्यामध्ये प्रत्येकाचा वाटा, त्याच्यामध्ये सरकारचा देखील वाटा. सरकारला 300 कोटी रुपये कर मिळेल, 1500 कोटी रुपये मग बाकी उरलेले लोक आपसामध्ये वाटून घेतील. आणि म्हणून इथली जनशक्ती जागृत करून आणि आदिवासी समाज आणि स्त्रियांना एकत्र करून आम्ही हे जे सरकारचं होऊ घातलेलं दिशा आहे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. दारूबंदी उठवली तर या 2 जिल्ह्यातनं 1800 कोटी रुपये दरवर्षी लुटले जातील. या दोन्ही जिल्ह्यांच्या वार्षिक विकासाच्या कार्यक्रमापेक्षा हा खर्च. दारूबंदी उठवली तर काय होतं, तर भारतातल्या 6 राज्यांमध्ये जिथे दारूबंदी आहे किंवा पूर्वी होती पण नंतर उठवली, त्यांचा अभ्यास अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू मध्ये प्रकाशित झालेला आहे. हार्वर्ड विद्यापीठ, पेनिसिल्व्हानिया विद्यापीठ आणि वर्ल्ड बँक यांच्या तज्ज्ञांनी अभ्यास केला की भारतामधल्या दारूबंदीचा परिणाम किती होतो. त्यांनी निष्कर्ष प्रकाशित आहे, अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू मध्ये प्रकाशित निबंध आहे. त्यांनी असं आणि नॅशनल क्राईम ब्युरोची आकडेवारी त्यांनी वापरली. त्यांनी आपल्या खिशातली आकडेवारी काढलेली नाही, सरकारीच आकडेवारी आहे.
त्याच्यावरून त्यांनी असं म्हटलंय की दारूबंदीमुळे स्त्रियांविरुद्धचे गुन्हे, हिंसाचार आणि अत्याचार 50% कमी होतात. म्हणजे असलेली दारूबंदी उठवली तर ते दुप्पट होतील. तर हाथरस कांड घडत असताना आणि भारतामध्ये निर्भया कांड भर दिल्लीत घडतं हो. इथल्या गडचिरोलीच्या खेड्यापाड्यामध्ये काय घडेल? बाया इतक्या तळमळीने जेव्हा उभ्या राहतात तेव्हा त्याचं कारण असतं. त्या मुरुंगाच्या बाया जेव्हा एक दारूच्या ट्रक समोर उभ्या राहतात आणि 6,000 बाटल्या दारूच्या पकडतात तेव्हा त्याचं कारण असतं. त्यांच्या पाठीवरचे वळ आणि त्यांच्या पोटातली भूक आणि त्यांच्या मुलांचं आयुष्य नष्ट होताना त्यांनी पाहिलेलं असतं, म्हणून त्या उभ्या राहतात. तर त्यामुळे इथल्या लोकांना दारूबंदी जर उठली तर काय दुष्परिणाम होतील याचं प्रचंड तळमळ आहे, जागृती आहे, ती प्रगट होते आहे. आणि सुदैवाने महाराष्ट्रातले जागृत इतर जे सामाजिक कार्यकर्ते आणखी विचारक आहेत तेही त्याला समर्थन करतात आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, उत्पादन शुल्क मंत्री, अर्थमंत्री आणि शरद पवार या सगळ्यांना मी आवाहन केलेलं आहे. दारूबंदी उठवण्याचा विचार देखील चूक आहे. आदिवासीच्या हितामध्ये आहे की दारूबंदी असायला हवी. आणि म्हणून मी आज मी हा विषय जो निवडला याच्या मागचं एक कारण हे होतं की हा अतिशय करंट इश्यू आहे. हा नुसताच काल्पनिक आदिवासींच्या बाबतीत इश्यू नाही आहे, हा जगण्या मरण्याचा इश्यू आहे. या जिल्ह्यातले 5 लाख आदिवासी आणि एकूण 12 लाख लोकसंख्या यासाठी भांडते आहे, युद्ध करते आहे. आणि याला जितकं शक्य आहे तितकं व्यापक महाराष्ट्राच्या समर्थनाची गरज आहे. गडचिरोलीचा आवाज मुंबईपर्यंत फार कमी पोहोचतो. 1000 किलोमीटर अंतर आहे. मुंबईमध्ये एवढा सावळा गोंधळ सुरू असतो की कोण गडचिरोलीकडे लक्ष देतं हो. आणि तसंही आदिवासीकडे कोणी लक्षही देत नाही. त्यामुळे बिचारा एकट्या आदिवासीचा आवाज, एकट्या गडचिरोलीचा आवाज पुरेसा नाही आहे. म्हणून आम्हाला पुण्यातनं अँप्लिफायर हवा आहे, आम्हाला मुंबईतनं अँप्लिफायर हवा आहे. आमचा हा जो क्षीण आवाज आहे तो तुम्ही पुण्यात अँप्लिफाय करा, तुम्ही मुंबईमध्ये अँप्लिफाय करा. पूर्ण महाराष्ट्रातनं याला समर्थन मिळू द्या. आणि एकच करा, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या नावाने आणि शक्य झालं तर शरद पवार या तिघांच्या नावाने, कारण हे निर्णय करते, यांच्या नावाने एक निवेदन पाठवा की आदिवासीच्या हितासाठी आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी गडचिरोली चंद्रपूरची दारूबंदी हटवू नका, त्याला आमचं समर्थन आहे. एवढं समर्थन व्यापक मिळेल तेवढा आजचा जो विषय आपण मुद्दाम निवडला, गडचिरोलीची गोष्ट असं त्याला मी उपशीर्षक दिलं, ती सैतानाची गोष्ट आपण पाहिली, पण तसंच पुन्हा घडू पाहत आहे. आणि ते घडू नये म्हणून वैज्ञानिक काहीतरी तुम्हाला आकडेवारी सांगायची, त्याच्याऐवजी मी मुद्दा म्हणजे एक जिवंत इश्यू तुमच्या समोर मांडावा. आणि हा मुद्दा नुसत्या गडचिरोलीच्या आदिवासीचा नाही आहे, हाच मुद्दा महाराष्ट्रातल्या सर्वत्र आदिवासींच्या बाबतीत आहे. पण दुर्दैव बघा तुम्ही की गडचिरोली सोडली तर दुसऱ्या कुठल्याही आदिवासी कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी याचा वापर नाही केलेला की शासकीय मद्यनीती अशीच आहे, आदिवासी भागामध्ये दारू विक्री करायची नाही. पण तरी नंदुरबार मध्ये खुलेआम दारू विक्रीची दुकान आहेत आणि दारू विक्री होते आहे, पालघर मध्ये होते आहे. खरं म्हणजे सर्वच आदिवासी भागातनं ही दारू विक्री बंद करता यायला पाहिजे, केली पाहिजे, तिथून मागणी झाली पाहिजे. तर आदिवासीच्या एका रोगाचा आपण उपचार करायचा आणि इतकं प्रचंड प्रमाणामध्ये आदिवासीची लूट व्हायची. ऑस्ट्रेलियाची आदिवासी ते उगीच तर नाही म्हणाले, मी सुरुवातच केली होती त्याच्याने की फर्स्ट दे किल्ड अस विथ बुलेट्स अँड देन विथ द बॉटल. तशी ही बॉटल पुन्हा गडचिरोलीवरती किंवा महाराष्ट्राच्या आदिवासीवरती अनलिश केली जाण्याची संभावना आहे. आदिवासीच्या हितामध्ये, आदिवासीच्या आरोग्याच्या हितामध्ये काम करणारे जे कोणी मंडळी असतील त्या सर्वांना मी आवाहन करेन की आदिवासींच्या रक्षणासाठी, स्त्रियांच्या रक्षणासाठी, त्या मुलांच्या रक्षणासाठी आणि इव्हन त्या व्यसनी पुरुषांच्या रक्षणासाठी हे आवश्यक आहे की दारू बंद झाली पाहिजे आणि दारू मुक्ती झाली पाहिजे. तर आज डॉक्टर काटेन सारख्या तपस्वी माणसाच्या नावाने सुरू झालेल्या फाउंडेशनच्या साठी आणि ऐकणारी सर्वच मंडळी आदिवासींच्या हितामध्ये,
गंभीररित्या रस असणारी माणसं असणार आहेत. म्हणून तुमच्यापर्यंत हा अनुभव आणि हा प्रश्न मला मांडता आला. डॉक्टर काटेंना मी अभिवादन करतो, धन्यवाद देतो आणि आपला निरोप घेतो. डॉक्टर अभय, आम्ही तुम्हाला एक आश्वासन देतो की SKRF श्याम काटे रिसर्च फाउंडेशन तुमच्या याला संपूर्ण पाठिंबा देते आणि आम्ही देखील तुम्ही म्हणता तसे दारूबंदीचं समर्थन म्हणून काम सुरू करतोय असं मी तुम्हाला आश्वासन देतो. फार सुंदर, फारच सुंदर, अतिशय अभिनंदनीय. Sir, there are few questions which I would try to put forward. पहिला प्रश्न आहे, हा 4 कर्मी कार्यक्रम त्याचा व्यापकता वाढवण्यासाठी शहादा, धडगाव या जिल्ह्यातनं घेता येण्यासारखा आहे का? या कार्यक्रमातले काही गोष्टी शासनावर अवलंबून आहेत, शासकीय सहकार्यावर. काही गोष्टी मात्र शासकीय सहकार्याशिवाय देखील करता येऊ शकतात. उदाहरणार्थ दारूबंदी. आता इथे शासकीय सहकार्य पाहिजे. शासनाची नीती आहे पण शासन स्वतःच ते फ्लाउट करत आहे. करेक्ट. शहाद्यामध्ये सगळीकडे दारूची दुकान आहेत. आता मी सांगत नाही, विस्तारात जात नाही, पण केळकर समितीच्या निमित्ताने मी अभ्यास केला होता की महाराष्ट्रातल्या आदिवासी भागामध्ये दारू किती विक्री होते आहे. मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दारू विक्री होते. तर ही बंद करायची असेल तर शासनाला थोड्या एका वेगळ्या पातळीवरती अपील करावं लागेल. नुसतं बौद्धिक अपीलने होत नाही, त्यासाठी जन आंदोलनही लागतं. ते झालं तर उत्तमच आहे. पण तरी देखील 2 गोष्टी आहेत. आदिवासी गावांना घटना दत्त अधिकार आहेत आता की ते आपल्या गावातली दारू बंद करू शकतात. महाराष्ट्र सरकारने त्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी करायची वाट बघायची गरजच नाही त्यांना. त्या आदिवासी गावांच्या ग्रामसभेने मिळून जर निर्णय केला की आम्हाला घातक आहे, आम्हाला बंद करायची, आता त्यांना तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी शब्द आता जो वापरणार आहे तो मी अतिशयोक्ती करत नाही आहे, की विधानसभेला आणि लोकसभेला देखील हा अधिकार नाही आहे की आदिवासी ग्रामसभेचा निर्णय बायपास करणं किंवा फ्लाउट करणं. याचा अधिकार विधानसभा आणि लोकसभेला नाही आहे. घटना अशीच आहे, त्याला काय म्हणजे काय मी माझ्या खिशातलं सांगत नाही आहे की ही जी घटना दुरुस्ती झाली पेसाची, त्याच्या अंतर्गत अक्षरशः असे अधिकार देण्यात आलेले आहेत. गैर आदिवासी भागाच्या मेजॉरिटीवर निवडून आलेली लोकसभा आणि विधानसभा देखील आदिवासी ग्रामसभेचा निर्णय नाही बदलू शकत या काही विशिष्ट बाबतीत, सगळ्या बाबतीत नाही. तर त्यामुळे मादक पदार्थांचं नियंत्रण हे आदिवासी ग्रामसभेचा ज्युरिडिक्शनचा इश्यू आहे. म्हणून महाराष्ट्राची विधानसभा अशी जबरदस्ती करू शकत नाही की नाही 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 नंदुरबार मधल्या आदिवासी गावांना दारू प्यावीच लागेल, आम्ही पाजूच ती, नाही करू शकत ते जर गावांनी ठरवलं तर. म्हणून आदिवासी भागातल्या समाज कार्यकर्त्यांना त्या गावागावाला संघटित करून जर ग्रामसभेचा निर्णय करता आला तर त्या गावातली तरी बंद करता येईल, मुक्ती उपचार करता येईल, त्यांना जागृती करता येईल. तंबाखू बंदी तर अख्ख्या महाराष्ट्रात आहे, नव्याने काही तुम्हाला करायची गरज नाही. दारूबंदी मात्र जर त्या भागातली करायची असेल तर थोडा जास्त राजकीय फोर्स आणि कृती लागेल. पण ती नाही जरी झाली तरी उरलेल्या 3 गोष्टी करता येतील. म्हणून संक्षिप्तामध्ये कसं की हो ते करताच येईल, करायचे थोडं आंशिक राहील, पण इथे पूर्ण काहीच नसतं, आंशिकच असतं आणि टक्केवारीच असतं. आणि एवढं सगळं करूनही काय गडचिरोली 100% दारू कुठे बंद झाली? तुम्ही टप्प्याटप्प्याने आणि टक्क्यानेच सुधारणा करता, हे स्वीकारलं पाहिजे. करेक्ट. सर, अनदर क्वेश्चन हियर इज व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ लिव्हर सिरोसिस इन अल्कोहोलिक आदिवासीज? नाही, याचा काही अभ्यास नाहीये आणि त्यामुळे असं आहे की अल्कोहोलिक मधलं सिरोसिसचं प्रमाण करायला अल्कोहोलिक्स आयडेंटिफाय करावे लागतील, त्यांचा सर्वे करावा लागेल, कदाचित लिव्हर बायोप्सी करावी लागेल. तसा पॉप्युलेशन बेस कोणता सर्वे उपलब्ध नाही. भारतातल्या आदिवासी समाजाचंही एकूण जसं अल्कोहोलचं प्रमाण काही प्रमाणात ते आपल्याला माहित आहे की भारतामधल्या आदिवासी भागामध्ये
60% पुरुष दारू पितात, हम्म. पण सिरोसिसचं प्रमाण माहित नाही आपल्याला. म्हणून तिथे आपल्याला एक्स्ट्रापोलेटच करावं लागेल की अन्यत्र जेव्हा दारुड्यामध्ये जे काही प्रमाण असेल सिरोसिसचं तेवढं किंवा त्याच्याहून जास्त आदिवासीमध्ये असेल, कारण त्यांना न्यूट्रिशनल प्रोटेक्शन नाही आहे. ओके, करेक्ट. दुष्परिणाम त्याचा जर असेल तर जास्तच असेल, पण त्याचे दुर्दैवाने सर्व्हे किंवा आकडेवारी उपलब्ध नाही आहेत. ओके, एक शेवटचा प्रश्न आहे सर. पण मी एक थोडस इथे हा. थोडस अजून ऍड करून देतो. येस सर. की काय आपल्या मेडिकल शिक्षणाच्या दरम्यान अल्कोहोल म्हणजे सिरोसिस आणि सिरोसिस म्हणजे अल्कोहोल असं आपल्याला जे शिकवण्यात येतं किंवा आपल्या मनावर तो परिणाम होतो. वॉर्ड्स मध्ये आपण पेशंट बघतो सिरोसिस लिव्हरचे. भारतामधल्या सिरोसिसचं मुख्य कारण अल्कोहोल नाही, आणि भारतामध्ये व्हायरल हेपॅटायटिस सी आणि तसंच नॉन फॅटी लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर आणि त्याच्यात होणारं लिव्हर सिरोसिस खूप कॉमन आहे. आणि हे विदेशातलं आहे की सिरोसिस म्हणजे लार्जली अल्कोहोल. भारतामध्ये अल्कोहोलचे इतरच दुष्परिणाम फार जास्त आहेत. त्यामुळे सिरोसिस तर हे त्याचं एक टिप ऑफ द आइसबर्ग आहे. ते मेडिकल कॉलेजमध्ये खूप दिसून पडतं म्हणून आपल्याला वाटतं की सिरोसिस म्हणजेच अल्कोहोल. ते काही खरं नाही. सिरोसिस पेक्षा खूप जास्त गंभीर आणि फार जास्त व्यापक असे दुष्परिणाम आहेत, आणि त्याच्यापैकी काहींचा मी उल्लेख केला. फार विस्तारात आता जायची योग्य जागाही नाही, पण ज्यांना जास्त अभ्यासात इंटरेस्ट असेल त्यांनी ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी 1917 लॅन्सेटचा पूर्ण इश्यूज प्रकाशित आहे आणि वेबसाईटवर पूर्ण उपलब्ध आहे की अल्कोहोलचे काय काय रोगामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, इन्क्लुडिंग की हृदयरोग देखील अल्कोहोलमुळे वाढतो. जो मध्ये दावा करण्यात आला की हृदयरोग कमी होतो अल्कोहोल पिणाऱ्यांना, ती खोट आहे. हृदयरोग देखील वाढतो. तर अल्कोहोलचे फारच जास्त व्यापक आहे. सर, एक शेवटचा प्रश्न इथे, व्हॉट इज द एक्सटेंट ऑफ ॲडिक्शन इन वुमेन? भारतामध्ये पारंपरिकरित्या बाया दारू पीत नव्हत्या. करेक्ट. आणि एक काळ असाही होता की WHO ची आकडेवारी दाखवायची की फक्त 2% स्त्रिया दारू पितात. आता ते मात्र प्रमाण वाढत आहे, आणि भारतामधल्या स्त्रियांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण वाढत आहे. त्यातल्या किती ऍडिक्ट आहेत याची आकडेवारी उपलब्ध नाही. पण पुरुषांच्या वरनं जर एक्स्ट्रॅपोलेट करायचं म्हटलं तर भारतामध्ये 51% पुरुष दारू पितात आणि 1 in 10 म्हणजे 5% पुरुष हे अल्कोहोलचे ऍडिक्ट आहेत. आता असा ऍडिक्ट शब्द हा अतिशय वेग शब्द आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात, आणि म्हणून आजकाल विज्ञानामध्ये त्याच्याऐवजी मग हॅझार्डस ड्रिंकिंग, अल्कोहोल अब्युजर्स आणि अल्कोहोल डिपेंडन्स अशा 3 कॅटेगरीज वापरण्यात येतात. पण सध्या तात्पुरतं आपण त्यांना म्हणजे त्याच्या विस्तारात नाही जाऊ. पण 10 पिणाऱ्यापैकी 1 जण ऍडिक्ट होतो, हे प्रमाण जर ढोबळमानाने आहे. अनेक असे अभ्यास आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचा एक अभ्यास आहे, त्यांनी कोहोर्ट स्टडी केलेला आहे की दारू पिणारे आणि त्यांना अनेक वर्ष फॉलोअप केलं की त्यातले किती अल्कोहोल ऍडिक्ट होतात. तर त्यांचं एस्टिमेट तो होतं की दारू जो कोणी पहिल्यांदा पितो त्यातले 24% कधी ना कधीतरी ऍडिक्ट होतात. लाईफ टाइम ऍडिक्शन रिस्क. पण ती सध्या बाजूला ठेवू आणि क्रॉस सेक्शन ऍट एनी गिव्हन टाइम 10% पुरुष तरी नक्कीच दारुडे असतात, व्यसनी असतात. तेच प्रमाण जर आपण स्त्रियांना लावलं तर 10% जितक्या दारू पितील त्या प्रमाणात 10% स्त्रिया देखील व्यसनी होतील. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे. चट आणि अनिता अवचट यांनी ते अनेक वर्षांपूर्वी सुरू केलं. आता त्यांची मुलगी पाहते, तर त्यांची मुलीचं नावच मुळे मुक्ताने मला काही वर्षांपूर्वी मध्ये मी तिथे जात असतो, तर तिने मला नवी डेव्हलपमेंट सांगितली. ती म्हणाली की काका म्हणे पूर्वी आमच्याकडे फक्त पुरुषच ऍडिक्ट होते, आता स्त्रियांमध्ये ऍडिक्शनचं प्रमाण एवढं वाढलं की आम्हाला स्त्रियांसाठी वेगळा वॉर्ड सुरू करावा लागला.
आणि म्हणून मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एक स्त्रियांसाठी वेगळी व्यवस्था आणि वॉर्ड सुरू करावं लागलं. ही दुःखद बातमी आहे, वाईट बातमी आहे. स्त्रियांमध्ये देखील आणि मुख्यतः शहरी स्त्रियांमध्ये ऍडिक्शन इज अ सायझेबल प्रॉब्लेम नाऊ, इम्पॉर्टंट इनफ दॅट मुक्तांगण सारख्या व्यसनमुक्ती केंद्राला स्त्रियांसाठी वेगळा वॉर्ड सुरू करावा लागला. तर त्याची आकडेवारी नेमकी दुर्दैवाने उपलब्ध नाही. किती टक्के बाया दारू पितात हे देखील धड आपल्याला माहित नाही, कारण बाया ऍडमिट करत नाही, कारण समाजामध्ये स्वीकृत नाहीत ना, ते लाजिरवाणी गोष्ट आहे. तर त्यामुळे त्याची आकडेवारी नीट उपलब्ध नाही. पण ढोबळ माराने म्हणता येईल की जो कोणी दारू पिईल त्यातले 10 ते 15% हे ऍडिक्ट होतात. With this, the question answer session is over. पण एक औपचारिकता आहे, तर I will just quickly address the ever-growing and emerging challenge of stitching the fabric of public health and community awareness together is a need of our issue for developing countries. Tribal health acquires more significance in this background, especially in mitigation of addiction behavior in tribals. The spectrum of challenges is enormous, ranging from nutrition to infectious diseases to government role now, as you have put forth, sir. The legendary work of you, sir, and Dr. Rani Bang in this area has enlightened us further through his your wonderful address. We have learned the valuable lesson of Swaraj and health. We have also learned from you both that ultimately our destiny is in our hands, where we have seen that unless the villagers come up to fight for it, government rules also won't be helpful. It is in hands of each and every one of us. A nation grows with this collective unification of hands of her citizens. Through awareness, through responsibility, through sharing and caring for today and the generations of tomorrow. I express our sincere gratitude to Dr. Bang for his eye-opening address, which I'm confident will reverberate in our conscious self to practice the same to make a better tomorrow and alcohol-free, tobacco-free world of tomorrow. Thank you, sir. Thank you so much for coming and addressing. Thank you. Thank you.